नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या टार्गेट सीएचओ या सिरीजमध्ये. तर टार्गेट सीएचओ ची सिरीज आहे आपली कशासाठी आहे, जे मुलं टार्गेट कशासाठी अभ्यास करतात, स्पेशली सीएचओ साठी अभ्यास करतात अशा मुलांसाठी आहे. ही जी सिरीज आहे या सिरीजमध्ये आपण काय करतोय, फक्त आणि फक्त एमसीक्यू बघतोय, जे की काय आहेत आपल्याला खूप एक्झाम मध्ये एक्सपेक्टेड आहेत असे बघतोय. आणि ही सिरीज कशी असणार आहे, मराठीमध्ये असणार आहे. आणि या सिरीजचा आजचा 41वा एपिसोड आहे. जर कोणी मागचे 40 एपिसोड नसतील बघितली तर ते आतापर्यंत ते सर्व काय करायचे तुम्ही जाऊन बघायचे आहेत. तर एपिसोडला सुरू करण्याच्या अगोदर जर लाईक करा, जर कमेंटमध्ये जर तुम्हाला कुठला टॉपिक्स पाहिजे असतील, कुठला टॉपिक तुम्हाला हार्ड जात असेल, डिफिकल्ट जात असेल आणि त्या टॉपिकवर तुम्हाला क्वेश्चन पाहिजे असेल, त्या टॉपिकवर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. त्याच्यावर आम्ही क्वेश्चन आणण्याचा प्रयत्न करूया. तुमचा हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायची. तुमच्याकडे जेवढे काही ग्रुप्स असतील, कॉलेज ग्रुप्स असतील, त्या सर्व ग्रुप्समध्ये काय करायचे, ही लिंक शेअर करायची, जेणेकरून जे काही सीएचओचे प्रिपरेशन करणारे स्टुडंट्स आहेत यांना काय होईल, त्याचा फायदा होईल. त्यानंतर आज जर तुम्ही आतापर्यंत जर अजून पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपण एवढं जे काही एफर्ट्स घेत आहोत त्याच्यात तुम्हाला एफर्ट्स मधून आम्हाला असं दिसलं पाहिजे की बाबा आमचे एफर्ट्स काय झालेत, वर्थित आहेत, लोकांना आमचं चॅनल आवडतं आहे किंवा लोकांना आमचा कंटेंट आवडतोय, आमची मेहनत जी आहे ती आवडत आहे, ह्याच्यावरून आम्हाला दिसून याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. युट्यूब प्रमाणे आपण अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल आहे, पण आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. तर आपला पहिला क्वेश्चन बघूया बघा. द लेअर दॅट कव्हर्स द लिव्हर रिजन वुड बी, हा तुम्हाला मी काल होमवर्क दिला होता, तर बऱ्याच मुलांनी काय केलं त्याचे करेक्ट आन्सर दिलेला आहे. तर बघा फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो, पेरिटोनियल लेअर. पेरिटोनियल लेअर कशाची आहे, ही जी आहे ते पूर्ण पेरिटोनियमची आहे. फक्त लिव्हरची आहे का, तर नाही, पूर्ण जो पेरिटोनियम आहे त्याची कव्हरिंग आहे, त्याला आपण काय म्हणतो, पेरिटोनियल लेअर म्हणतो. ग्लिसन्स कॅप्सूल ही कशाची आहे, लिव्हरची कव्हरिंग आहे. ही कशाची आहे, लिव्हरची कव्हरिंग आहे. कुपर शेल नावाचा काही प्रकार नसतो, पण कुफर सेल्स, ठीक आहे, कुफर सेल नावाचा प्रकार असतो. कुपर सेल, ठीक आहे. शेल म्हणजे काय झालं, शेल म्हणजे काय झालं, तुमचं कवच झालं. आणि सेल म्हणजे काय, आपले जे सेल आहे, ठीक आहे, पेशी. कुफर सेल हे काय, तर लिव्हर मध्ये सेल्स असतात आणि ह्या कशा असतात, मायक्रोफेजेस असतात, ठीक आहे, मायक्रोफेजेस असतात. फॅगोसायटिक्स असतात, फॅगोसायटिक असतात. कशासाठी, लिव्हरमध्ये डिफेन्स मेकॅनिझमचं काम करत असतात. कुठल्या सेल, कुफर सेल्स. त्यानंतर बघा सुडो इपिथिलियम, हा कुठे असतो, तुमच्या रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये असतो. हा कुठं असतो, रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये असतो. याचा पण लिव्हरमध्ये काही संबंध आहे का, तर संबंध नाही. मग ग्लिसन्स कॅप्सूल जे आहे त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन बेंडिक टेस्ट विच एंड कलर इंडिकेट्स अब्सेन्स ऑफ शुगर इन युरिन. तर बघा, बेंडिक टेस्ट जी आहे ही टेस्ट कशासाठी आपण वापरतो, शुगर टेस्ट करण्यासाठी. शुगर जी आहे टेस्ट करण्यासाठी कशामध्ये, इन युरिन. युरिनमध्ये शुगरचं प्रमाण किती आहे हे बघण्यासाठी आपण काय करतो, बेंडिक टेस्ट आपण वापरत असतो. आणि हे जो बेंडिक टेस्ट करण्यासाठी आपण रिएजंट जो यूज करतो, आपण जो रिएजंट यूज करतो, ह्या रिएजंटचं नाव आहे बेनेडिक्ट रिएजंट. बेनेडिक्ट रिएजंट. आणि ह्या जो रिएजंट आहे, ह्या रिएजंटचा ओरिजिनल कलर कसा आहे, ब्ल्यू आहे. याचा ओरिजिनल कलर कसा आहे, ब्ल्यू आहे. आता हा जो ब्ल्यू कलर आहे, हा जो ब्ल्यू कलर आहे, जेव्हा आपण काय करतो, शुगर सोबत हीट करतो, जेव्हा आपण शुगर सोबत काय करतो, हीट करतो, ठीक आहे, हा जेव्हा आपण शुगर सोबत हीट करतो तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतं, कलर चेंजेस बघायला मिळतात. कशाचे कलर चेंजेस होतात, तर हा जो रिएजंट होता, बेंडिक रिएजंट, जो की ब्ल्यू कलर मध्ये होता, त्याचा कलर मध्ये आपल्याला चेंजेस बघायला मिळतात. मग ते चेंजेस कसे येतात, जेवढी तुमची शुगर जास्त झाली त्या प्रकारे त्याच्या कलरमध्ये काय बघायला आपल्याला वेगवेगळ्या इंटेन्सिटीज बघायला मिळतात. जर शुगरमध्ये, जे तुमच्या युरिनमध्ये जर शुगर कमी असेल तर तुम्हाला काय मिळणार, थोडासा लो याचा कलर बघायला मिळणार, ठीक आहे. काय काय म्हणतो आपण त्याला, कमी कलर आपल्याला बघायला मिळणार. जेवढी शुगर वाढली तेवढ्या त्यामध्ये काय मिळणार, कलरची जी तीव्रता आहे ती आपल्याला काय बघायला मिळते, जास्त बघायला मिळते. तुमचं विबगेवर असतं, ठीक आहे, विबगेवर. विबगेवर हे काय असतं, आपल्या जे इंद्रधनुष आहे त्याच्या कलरच्या वेवलेंथ नुसार काय आहे, हा नंबर आहे. जसं तुम्हाला इंद्रधनुष दिसतो ना, तो त्या इंद्रधनुषाच्या कलरचा जो पॅटर्न आहे तो असाच का दिसतो आपल्याला, कारण त्याच्यामध्ये जी वेवलेंथ आहे त्या वेवलेंथ नुसार ते असतात, ठीक आहे. मग हा जो तुमचा जो कलर आहे बेंडिक सोल्युशन, हा कसा बघायला मिळतो आपल्याला, ब्ल्यू कलरचा बघायला मिळतो. हा त्याचा काय आहे, ओरिजिनल कलर आहे. मग त्याच्यामध्ये जर आपण शुगर ऍड केली आणि त्याला जर हिट केलं तर ते काय होतं, कालांतराने ग्रीन होतं. मग शुगरची कंटेंट जर अजून जास्त असेल तर ते काय होतं, येलो होतं. शुगरची कंटेंट जर अजून जास्त असेल तर ते ऑरेंज होतं. आणि शुगरचा कंटेंट त्याच्यामध्ये अजून खूप जास्त सिव्हिअर असेल तर ते काय होतं, रेड कलरचं काय बघायला मिळतं आपल्याला, कलर चेंजेस बघायला मिळतात. मग आपण काय बघितलं आता, कुठले कुठले चेंजेस बघायला मिळतात आपल्याला त्याच्यामध्ये, एक तर ते सोल्युशन जे आहे ते हिट केल्यानंतर ब्ल्यू असू शकतं, किंवा मग ते ग्रीन होऊ शकतं, किंवा मग ते काय होऊ शकतं, येलो होऊ शकतं. विबग्योर, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, हे जर लक्षात ठेवलं तुम्हाला हे लक्षात राहील, ठीक आहे. त्यानंतर काय होऊ शकते, ऑरेंज होऊ शकतं आणि काय होऊ शकतं, रेड होऊ शकतं, ठीक आहे. त्याचा ओरिजिनल कलर कुठला असतो, ब्ल्यू असतो. आणि मग इथून पुढे जे आहे ते आपल्याला कलरमध्ये चेंजेस बघायला मिळतात, ठीक. ब्ल्यू आहे म्हणजेच काय आहे, तिथं नो शुगर, ठीक आहे, नो शुगर.
त्यामध्ये काय नाही, शुगरचा कंटेंट नाही आहे. मग जेव्हा आपल्याकडे रिपोर्ट येतो, ठीक आहे, जेव्हा आपल्याकडे रिपोर्ट येतो, रिपोर्टमध्ये काय येतं, ॲब्सेंट असं लिहून येतं. काय लिहून येतं, ॲब्सेंट असं आपल्याकडे लिहून येतं. त्यानंतर जर जेव्हा ते लॅबमध्ये टेस्ट करतात आणि त्याच्यामध्ये त्यांना जर जेव्हा ट्रेस म्हणजे खूप कमी अमाउंट ऑफ शुगर मिळत असेल, तर त्याच्यामध्ये काय लिहून येतं, आपल्याला पॉझिटिव्ह एक प्लस साइन आपल्याला लिहून येतो. मग एक प्लस आहे याचा अर्थ काय आहे, ज्यामध्ये 0.1 to 0.5 ग्रॅम पर DL काय आहे, त्याच्यामध्ये युरिनमध्ये शुगर प्रेझेंट आहे. येलो आहे याचा अर्थ काय आहे, तिथं मॉडरेट शुगर आहे, मॉडरेट शुगर आहे. तर मग त्याच्यामध्ये सिम्बॉलिकली त्याला कसं दाखवतात, ते 2 प्लस असं दाखवतात. याचा अर्थ काय, तिथं 0.5 टू काय आहे 1 ग्राम काय आहे, 1 ग्राम पर DL काय शुगर प्रेझेंट आहे. ऑरेंज जर कलर येत असेल तर याचा अर्थ काय, इथे काय आहे सिव्हिअर किंवा सिव्हिअर शुगर त्या पेशंटमध्ये त्या युरिनमध्ये आहे. तर ते कसे दाखवतात, तर 3 प्लस, ठीक आहे, 3 प्लस असं आपण त्याला म्हणतो. याच्यामध्ये जर अमाउंटमध्ये बघायला गेलं तर 1.5 टू 2 ग्राम कसं असतं, सॉरी 1 टू 1.5 ग्राम पर DL जे आहे त्याच्यामध्ये असतं. त्यानंतर व्हेरी हाय जेव्हा असतं शुगर, तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतो, रेड कलर बघायला मिळतो. आणि ते आपण कशाने डिनोट करतो, प्लस 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 प्लस, म्हणजे काय, खूप जास्त अमाउंट ऑफ शुगर त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये किती असते, मोर दॅन 2 ग्राम पर DL, ठीक आहे. त्याची आपण इंटरप्रिटेशन काढतो. काय बघितलं आपण, बेंडिक टेस्ट असते. बेंडिक टेस्ट मध्ये रिएजंट यूज करतात, तो कसा आहे, ब्ल्यू कलरचा आहे. आणि हा रिएजंट जेव्हा युरिन मध्ये टाकला जातो आणि जेव्हा त्या युरिनला हीट केलं जातं, तेव्हा जेवढा अमाऊंट ऑफ शुगर त्या युरिन मध्ये प्रेझेंट असेल त्याच्यानुसार काय त्याच्यामध्ये कलरचे चेंजेस होतात, ठीक आहे. हे आपल्याला काय झाली, प्रिन्सिपल त्याची कन्सेप्ट माहिती झाली, बेसिक कन्सेप्ट माहिती झाली. मग त्यानंतर आपण बघितलं बाबा कलरचे चेंजेस कसे कसे होतात. जसा तुमचा व्हिबगिओरचा पॅटर्न आहे, त्या पॅटर्न नुसार त्याच्यामध्ये कलरचे चेंजेस होतात, ठीक आहे. एवढं सोपं तुम्हाला मी कोणीही सांगणार नाही, ठीक आहे. मी समजून सांगतोय पूर्ण. रिपोर्टमध्ये काय लिहून येतं, तुमचं इंटरप्रिटेशन काय असलं पाहिजे, हे पण मी तुम्हाला लगेच सांगतोय. ब्ल्यू जर असेल याचा अर्थ काय, तिथं शुगर नाही आहे, युरिनमध्ये कुठल्याही प्रकारची शुगर नाही आहे, म्हणजे काय, ॲब्सेंट आहे, ठीक आहे. म्हणजे तुमच्या रिपोर्टमध्ये काय लिहून, ॲब्सेंट लिहून येईल. जेव्हा तुमच्याकडे ग्रीन त्या लॅब, जे तुमचे लॅब टेक्निशियन्स आहेत किंवा जे कोणी लॅबोरेटरी ऑपरेटर्स आहेत, तेव्हा त्यांना ग्रीन जेव्हा तो कलर बघायला मिळतो, तेव्हा ते काय लिहितात, ट्रेस असं लिहितात. म्हणजे त्याच्या त्या युरिनमध्ये काय होती, ट्रेस अमाऊंट ऑफ शुगर प्रेझेंट होती. मग ते काय लिहितात, प्लस लिहितात, फक्त एक प्लस साइन लिहितात. एक प्लस साइन लिहिला याचा अर्थ काय, 0.1 टू 0.5 ग्राम पर काय होती, तर DL शुगर प्रेझेंट होती. जेव्हा येलो कलर त्यांना बघायला मिळतो, तेव्हा ते काय लिहितात, मॉडरेट शुगर असं लिहितात. मॉडरेट शुगर म्हणजे किती, 2 प्लस 0.5 टू 1 ग्राम पर DL. त्यानंतर जेव्हा ऑरेंज कलर बघायला मिळते, तेव्हा काय ते सिव्हिअर शुगर जास्त प्रेझेंट आहे, 3 प्लस 1 टू 1.5 ग्राम पर DL. त्यानंतर जेव्हा पेवरीचा कलर रेड होतो, याचा अर्थ खूप जास्त शुगर आहे, 4 प्लस आणि 2 ग्राम पर DL पेक्षा जास्त शुगर असतो, तेव्हा काय त्याचा कलर रेड होतो. विबगिओर, ठीक आहे. ब्ल्यू काय आपला इथं ॲब्सेंट आहे, व्ही आणि आय हे यांचा काही संबंध नाही आहे, फक्त BGYOR हा काय आहे, याचा जो आहे तो सिक्वेन्स असणार आहे, ठीक आहे. मग आपला क्वेश्चन बघूया, विच बेंडिक सोल्युशन इन बेंडिक टेस्ट विच ऑफ द एंड कलर इंडिकेट्स ॲब्सेन्स ऑफ शुगर. ॲब्सेन्स ऑफ शुगर कोण दाखवतं, आपल्याला ब्ल्यू कलर दाखवतं, ठीक आहे. म्हणून ऑप्शन डी काय असणार, इथे आपला करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. While assessing the client for pressure source, the nurse notes skin loss and damage involving the topmost skin layers. This suggests grade 1 pressure sore, grade 2, grade 3, grade 4. ठीक आहे. तिने काय केलं, एक नर्स होती, तिने काय केलं, एक पेशंटला असेस केलं. असेस केल्यानंतर तिने काय बघितलं, की त्या पेशंटला प्रेशर सोर्स प्रेझेंट आहे. आणि त्या प्रेशर सोर्सचे तिने काय बघितलं, काही स्पेसिफिकेशन बघितले. तिने काय बघितलं, की टॉप मोस्ट ऑफ स्किन जी आहे ती काय झालेली आहे, लॉस झालेली आहे, ठीक आहे. आणि तिला डॅमेज झालेला आहे. तर मग तिने काय इंटरप्रेट करायला पाहिजे, त्याचे प्रेशर सोर आहे, ठीक आहे. प्रेशर सोर्सला आपण अजून काय म्हणतो, प्रेशर सोर, त्याचा आपण बेड सोर म्हणतो, ठीक आहे. त्याचा आपण प्रेशर अल्सर सुद्धा म्हणतो. त्याचा आपण काय म्हणतो, डेक्युबिटस अल्सर सुद्धा म्हणतो आपण, डेक्युबिटस अल्सर, ठीक आहे. डेक्युबिटस अल्सर हे काही सर्व जे आहे ते कशाचे, बेड सोरची तुमच्या नावं आहेत, ठीक आहे. मग तिने काय केलंय, ही जी तिला ज्या फाइंडिंग्स मिळाल्या त्याला आपण ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 की ग्रेड 4 हे कुठल्या प्रकारच्या ग्रेडमध्ये ते आपल्याला बघायला पाहिजे, ठीक आहे. तर बघा, जेव्हा आपण काय म्हणतो प्रेशर सोर्स जो आहे तो ग्रेड 1 आहे, जेव्हा आपण काय म्हणतो ग्रेड 1 आहे म्हणतो, ठीक आहे. ग्रेड 1 जेव्हा आपण म्हणतो, सॉरी, तेव्हा त्याचा आपला अर्थ काय असतो, की तुमची जी स्किन आहे, जो काय तुमचा पार्ट आहे जिथं प्रेशर सोर किंवा बेड सोर निर्माण झालेला आहे, तिथली जी स्किन आहे ती कशी आहे, इंटॅक्ट आहे. स्किन कशी आहे, इंटॅक्ट आहे. पण तिथं काय झालंय, फक्त रेडनेस झालेली आहे, ठीक आहे, ठीक आहे. रेडनेस, आणि रेडनेस कुठे म्हणतो आपण, ब्लँचेबल रेडनेस असं आपण याला एक स्पेसिफिकली टर्म देतो. कुठली रेडनेस, ब्लँचेबल रेडनेस. स्किन काय आहे, इंटॅक्ट आहे. स्किन मध्ये तुमच्या अजून पण काय झालेलं नाही, स्किनची इंटिग्रिटी काय झालेली, लॉस झालेली नाही. स्किनची जी इंटॅक्टनेस आहे ती लॉस झालेली नाही आहे. स्किनच्या मध्ये फक्त काय झाले, फक्त तिथं रेडनेस झालेली आहे. रेडनेस कशामुळे होऊ शकते, ती
जास्त वेळ प्रेशर देत असल्यामुळे ब्लड सप्लाय काय झाला, कमी झाल्यामुळे इन्फ्लॅमेशन झाल्यामुळे तिथं रेडनेस असू शकते. ह्याला आपण काय म्हणतो, ग्रेड 1 असं आपण म्हणतो. मग आपण त्याला ग्रेड 2 कधी म्हणतो, पण ग्रेड 2 कधी म्हणतो, ग्रेड 2 कधी म्हणतो, जेव्हा जी तुमची सुपरफिशियल स्किन जी आहे ती काय होते, डॅमेज होते. तुमची सुपरफिशियल स्किन म्हणजे कुठली, तुमचा इपिडर्मिस आणि डर्मिस, ठीक आहे, इपिडर्मिस किंवा डर्मिस किंवा दोन्ही पण, ठीक आहे, इपिडर्मिस किंवा डर्मिस किंवा दोन्ही पण जेव्हा लॉस होतात तेव्हा आपण काय म्हणतो, ग्रेड 2 जे आहे ते आपण म्हणतो. मग याच्यामध्ये आपल्याला अजून काय फाइंडिंग्स बघायला मिळतात, आपल्याला अजून बघायला मिळू शकतं ॲब्रेजन्स आहेत, ठीक आहे, तिची स्किन आहे तर आपल्याला ॲब्रेजन्स बघायला मिळू शकतात, तिची स्किन आहे तर आपल्याला काय बघायला मिळू शकतं, ब्लिस्टर्स बघायला मिळू शकतात, ठीक आहे, ह्याला आपण काय म्हणतो, ग्रेड 2 म्हणतो. ग्रेड 3 कधी म्हणतो आपण, जे आहे ते ग्रेड 3 कधी म्हणतो आपण बघा, ग्रेड 3 आपण कधी म्हणतो, जी डॅमेज आहे ती कशी झालेली आहे, फुल थिकनेस झालेली आहे. फुल थिकनेस म्हणजेच काय, तुमची जी स्किन आहे तिच्यामधलं एपिडर्मिस, डर्मिस आणि हायपोडर्मिस म्हणजे काय, तुमचा सबक्युटॅनियस टिश्यू, म्हणजे तुमचं एपिडर्मिस डर्मिस तर गेलंय, पण जी तुमची इन्व्हॉल्वमेंट आहे आता तुमची इन्व्हॉल्वमेंट आहे ती कुठपर्यंत पोहोचलेली आहे, सबक्युटॅनियस टिश्यू पर्यंत पोहोचलेली आहे. सबक्युटॅनियस टिश्यू पर्यंत पोहोचलेली आहे तर आपण त्याला काय म्हणतो, ग्रेड 3 म्हणतो. आणि याच्यामध्ये तुम्हाला एक कॅरेक्टरिस्टिक्स काय बघायला मिळतं, स्लफ प्रेझेंट बघायला मिळतो, ठीक आहे. जर तिथे स्लफ प्रेझेंट असेल, स्लफ म्हणजे काय, डेड अँड नेक्रोटिक टिश्यू, ठीक आहे, डेड अँड नेक्रोटिक टिश्यू. तिथं डेड अँड नेक्रोटिक टिश्यू जर प्रेझेंट बघायला मिळत असेल तर आपण काय म्हणतो, स्लफ. पण थोडंसं येल्लोइश, ठीक आहे, येल्लोइश आणि जेली टाईप, ठीक आहे, येल्लोइश आणि जेली टाईप असे काय असतं, स्लफ असतो. हे काय असतं, थोडासा डेड टिश्यू असतो. आणि जर नेक्रोटिक झाला असेल तर आपण काय म्हणतो, ब्लॅकिश कलर बघायला मिळतो, ब्लॅकिश आणि रिजिड टिश्यू बघायला मिळतो, त्याला आपण काय म्हणतो, स्लफ म्हणतो. हे कधी बघायला मिळतं आपल्याला, ग्रेड 3 मध्ये बघायला मिळतं. ग्रेड 4 मध्ये काय बघायला मिळतं बघा आपल्याला, ग्रेड 4 मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, मसल आणि बोनची इन्व्हॉल्वमेंट बघायला मिळते. मसल आणि बोनची इन्व्हॉल्वमेंट बघायला मिळते, किंवा फक्त आणि फक्त मसलची असू शकते, ठीक आहे, किंवा मसल आणि बोन या दोघांची पण इन्व्हॉल्वमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. त्याचबरोबर तिथे आपल्याला काय बघायला मिळतं, टनेलिंग बघायला मिळतं. टनेलिंग म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल ही तुमची काय आहे, स्किन आहे, ठीक आहे, ही स्किन आहे आणि ह्या स्किनचा काय झालेला आहे, इथला हा जो पार्ट आहे हा इंटॅक्ट आहे, पण इथे काय झालेला आहे, याच्या खालचं जे आहे ते पूर्ण सबक्युटॅनियस टिश्यू आणि पूर्ण मसल जे आहे त्या डेड झाल्याचं, स्लप झाल्या आणि पूर्ण निघालाय. इथे टनेलिंग तयार झालं, म्हणजे काय असं टनेल तयार झालं, त्याला आपण काय म्हणतो, पॉकेट पण म्हणतो, ठीक आहे, पॉकेट पण म्हणतो. इथे काय झालं, स्किनच्या खाली काय झालं, एक पॉकेट तयार झालं. हे आपल्याला कशामध्ये बघायला मिळतं, ग्रेड 4 मध्ये बघायला मिळतं. म्हणजे इथले खालचे जे सबक्युटॅनियस टिश्यू आणि मसल जे होत्या हे काय झालं, पूर्ण खराब झाले आणि पूर्ण निघलेले आहेत, पण तुमची स्किन काय आहे ती इंटॅक्ट आहे का, कारण त्याला इकडून ब्लड सप्लाय जो आहे साईडने ब्लड सप्लाय चालला आहे, त्यामुळे ही जी स्किन आहे ही काय आहे, सध्या तरी जिवंत आहे, पण ही पण काय होती, स्किन जी आहे ती कालांतराने स्लफ ऑफ होऊन जाते, ही पण काय होते, इथून गळून पडते, ठीक आहे. तर हे आपल्याला कशामध्ये बघायला मिळतं, ग्रेड 4 मध्ये बघायला मिळतं. म्हणजे जर थोडक्यात सांगायला गेलं तर ग्रेड 1 मध्ये जे असतं तुमचं जे आहे ते स्किन इंटॅक्ट असते, स्किनमध्ये काही प्रॉब्लेम नाही. ग्रेड 2 मध्ये तुमची जे आहे ते स्किन मधलं फक्त इपिडर्मिस आणि डर्मिस जे आहे ते काय होतं, डॅमेज होतं. ग्रेड 3 मध्ये काय होतं, तुमचा सबक्युटॅनियस टिश्यू पण डॅमेज व्हायला लागतो आणि ग्रेड 4 मध्ये तुमचं मसल आणि बोनची पण इन्व्हॉल्वमेंट व्हायला लागते. तर हे काय झालं, सिंपल आणि शॉर्ट काय झालं, तुमच्या प्रेशर सोलची ग्रेडिंग झाली, ठीक आहे. तर ग्रेड 1 प्रेशर सोल, ग्रेड 2 प्रेशर सोल, ग्रेड 3 आणि ग्रेड 4. तर आपल्या नर्सनी काय बघितलं होतं बघा, नोटेड स्किन लॉस झालेला आहे, याचा अर्थ ग्रेड 1 तर नाही आहे, ठीक आहे. आणि डॅमेज इन्व्हॉल्विंग द टॉप मोस्ट स्किन लेअर, फक्त आणि फक्त टॉप मोस्ट स्किन लेअर म्हणजे तुमचे डर्मिस आणि एपिडर्मिस यांनाच फक्त काय झालेलं आहे, डॅमेज झालेलं आहे, बाकी कुणालाही डॅमेज झालेला नाही. याचा अर्थ काय ते ग्रेड 2 प्रेशर सोर्स आहे. ग्रेड 3 असतं तर काय झालं असतं, सबक्युटॅनियस पण झाला असता. ग्रेड 4 असतं तर मसल आणि बोन इन्व्हॉल्वमेंट पण असते. म्हणजे आपल्याला असं क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे का, कुठेही आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलेलं नाही, आपल्याला क्वेश्चन मध्ये फक्त सांगितलंय की टॉप मोस्ट स्किन लेअर आहे तीच काय झालेली आहे, फक्त आणि फक्त डॅमेज झालेली आहे. म्हणजेच काय ते ग्रेड 2 काय आहे, प्रेशर अल्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आयडेंटिफाय द करेक्ट ऑर्डर ऑफ कुबलर रॉस ग्रीविंग प्रोसेस, ठीक आहे. तर कुबलर आणि रॉस हे दोन भाई होते, भाई म्हणजे काय खरंच भाऊ नव्हत्या, कुबलर आणि रॉस, ठीक आहे. यांनी काय केलं, ग्रीफ प्रोसेस सांगितली आपल्याला. ग्रीफ प्रोसेस सांगितली. ग्रीफ प्रोसेस म्हणजे काय, जेव्हा एखाद्याला काय होतं, खूप दुःख होतं, जेव्हा त्याचा खूप कोणतरी एखादा लव्ड वन्स काय होतं, त्याची डेथ होते, किंवा त्याच्या स्वतःला काय होतं, त्याला आता कळणार आहे बाबा मी काय आहे, एंड स्टेजला आहे, कुठल्या तरी डिसीजच्या मेन स्टेजला आहे आणि काही दिवसामध्ये मी मरणार आहे, ठीक आहे. तर त्याची जी आहे जेव्हा त्या न्यूज आपण ऐकवतो त्याच्यानंतर त्याच्या काय प्रतिक्रिया असतात, तेव्हा त्याच्यानंतर काय त्याची ग्रीफ प्रोसेस जी असते ती कशी असते. फॉर एक्झाम्पल हा एक पर्सन आहे आणि हा झेंडूबाम काय आहे, एक कॅन्सरचा, ठीक आहे, कॅन्सरच्या काय आहे, लास्ट स्टेजमध्ये आहे आणि त्याला तुम्ही काय जाऊन सांगितलं की 6 मंथ मध्ये तुमची काय होणार आहे, डेथ होणार आहे.
6 मंथमध्ये तुमची डेथ होणार आहे. तुमची काय लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे ती 6 महिन्यांपेक्षा जास्त तुम्ही जगू शकत नाही, कारण तुम्ही खूप आता लास्ट स्टेजमध्ये आहे आणि आता याच्या पुढे काहीही केलं जाऊ शकत नाही असं तुम्ही याला सांगितलं. ठीक आहे. तर हा जो पर्सन आहे तो कुबलर आणि रॉसच्या मते तुम्हाला काय करेल, सर्वात प्रथम काय करेल, डिनाय करेल. ठीक आहे, डिनायल करेल. म्हणजे तो काय म्हणेल की हे होऊ शकत नाही. मी कॅन्सरच्या लास्टच्या स्टेजला असू शकत नाही. मी 6 महिने मरू शकत नाही. मी खूप दिवस जगणार आहे. तर तो काय करेल, डिनाय करेल. ठीक आहे. पहिल्यांदा स्टार्टिंगला तो डिनाय करेल. त्याच्यानंतर काय करेल, तो अँगर, ए फॉर अँगर दाखवेल. ठीक आहे. ए फॉर तो काय करेल, अँगर दाखवेल. मग तो काय म्हणेल, बाबा मलाच का झाला, मीच काय पाप केलं होतं बाबा. तो काय करेल, व्हाय मी, व्हाय मी, व्हाय मी प्रकारचा ॲटिट्यूड तुम्हाला दाखवेल. मीच, मला माझ्यासोबतच असं का होतं, मी असं काहीतरी पाप केलंय का, किंवा हे जी लोक आहेत, बाकीचे लोक एवढे दारू पितात, सिगरेट पितात, तरी पण त्यांना काय होत नाही. मी तर आतापर्यंत पूर्ण निर्व्यसनी असतो. मी आतापर्यंत कधी नॉनव्हेज पण नाही खाल्लं. मी शुद्ध शाकाहारी माळकरी माणूस आहे, तरी पण मला का कॅन्सर झाला. ह्या प्रकारचं जे आहे ते आपल्याला कशामध्ये, डिनायलच्या नंतर दाखवायला लागतो. यालाच आपण काय म्हणतो, अँगर फेज म्हणतो. डी च्या नंतर ए. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड जी स्टेज आहे ती म्हणजे बार्गेनिंग. जेव्हा माणूस मरायला लागतो तेव्हा तो काय म्हणतो, बार्गेनिंग करतो. तो काय म्हणतो, मी ठीक आहे, आता तो काय म्हणतो, बाबा मला कॅन्सर झाला. तो अगोदर तर 2.5 म्हणत होता. नंतर तो काय म्हणला, बाबा मलाच का झालं. त्यानंतर तो आता या स्टेजला येतो, बाबा ठीक आहे, आता मी मरणारच आहे ना. तो काय केला, मी तर मरणारच आहे ना, पण मला आता काय करायचं की माझ्या मुलीचं जे लग्न आहे तिचं बघायचं आहे, आणि माझ्या मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर मी मरेल. ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही, मी मरेल. ठीक आहे. मग त्याच्या मुलीचं लग्न झालं. मग आता काय म्हणणार, नाही नाही, मला माझ्या मुलीचं काय बघायचं आहे, माझ्या मुलीला काय झालं बघायचं आहे, मूल झालेलं बघायचं आहे मला. जेव्हा माझ्या मुलीला मूल होईल, म्हणजे काय होईल, जेव्हा मी काय होईल, आजोबा होईल. मी एकदा आजोबा झालो की मग मी मरायला मोकळा, असं तुम्हाला म्हणेल. म्हणजे त्याचं काय करेल, बार्गेन करण्याचा प्रयत्न करेल की मी 4 दिवसानं मरेल, मी 5 दिवसानं, म्हणजे माझा हे जो प्रोग्राम झाला तर मी मरेल, त्याच्यानंतर हे झालं, असं झालं तर मी मरेल. हे काय, तो बार्गेनिंगच्या स्टेजला आहे. त्याच्यानंतर तो फोर्थ स्टेजमध्ये काय, डिप्रेशन. म्हणजे तो काय करेल, आता त्याला कळून चुकेल की बाबा आपला जो मृत्यू आहे तो काय आहे, अटळ आहे. आणि मग तो काय करेल, थोडासा विड्रॉ होईल. कुणाशी बोलायचं नाही, कुणाशी हे करायचं नाही, कुणाला कोण हॅपीली काय करायचं नाही, विश करायचं नाही. कोण जर त्याला बोलायला आलं तरी पण त्याच्याशी एवढं काय करायचं नाही, प्रतिसाद द्यायचा नाही. ह्यासारख्या गोष्टी काय करायला लागतो, तो पर्सन करायला लागतो. काय म्हणतो आपण, डिप्रेशनची स्टेज असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर मग शेवटी तो काय करायला लागतो, ऍक्सेप्ट करायला लागतो. काय करायला लागतो, ऍक्सेप्टन्सची स्टेज येते, आणि तो काय करायला लागतो, ऍक्सेप्ट करतो की माझी जी डेथ आहे ती अटळ आहे, आणि आता मी ऍक्सेप्ट केलेली आहे. आणि मग नंतर तो त्याच्यामध्ये एक सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन येते, बाबा मी मरणार आहे ना, ठीक आहे, आता मी जेवढं पण मी जगलोय ते खूप माझं चांगलं जगलोय. आणि काय करतो, ऍक्सेप्ट करायला लागतो. हे कोणी सांगितलं आपल्याला, कुबलर आणि रॉसने सांगितलं. कुबलर आणि रॉसने आपल्याला काय सांगितलं होते, हे ग्रीफ प्रोसेसचे स्टेजेस सांगितले. त्याने काय सांगितलं होतं, DABDA, डाबडा. हे जे डाबडा आहे, ठीक आहे, डिनायल, अँगर, बार्गेनिंग, डिप्रेशन आणि ऍक्सेप्टन्स, हे काय सांगितलं होतं आपल्याला, कुबलर आणि रॉसनी ग्रीप प्रोसेस सांगितली होती. ठीक आहे. तर बघा, कुठली जी आहे ते करेक्ट ऑर्डर आहे. फर्स्ट ऑप्शन म्हणतो बघा, डिप्रेशन. डिप्रेशन लगेच येतं का, तर नाही. फर्स्ट ऑप्शन आहे. सेकंड ऑप्शन डिनायल. ठीक आहे. डिनायल नंतर डायरेक्ट बार्गेनिंग येते का, डायरेक्ट बार्गेनिंग येत नाही. त्यानंतर थर्ड ऑप्शन बघा, डिनायल. त्याच्यानंतर ऍक्सेप्टन्स, लगेच ऍक्सेप्ट करतो का, तो नाही करत. फोर्थ ऑप्शन बघा, डिनायल. डिनायल येते. त्याच्यानंतर अँगर येतो, म्हणतो काय, बाबा मीच का. ठीक आहे, वाय मी, अँगर मध्ये. बार्गेनिंग मध्ये तो काय करतो, हे माझ्या मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर मी मरायला मोकळा. त्याच्यानंतर म्हणतो मला नातवंड झाल्याच्या नंतर मी मरायला मोकळा. नातवंड झाल्याच्या नंतर म्हणेल माझ्या नातवंडाचं लग्न झाल्याच्या नंतर मी मरायला मोकळा. ठीक आहे, अशा प्रकारे तो काय करायला लागतो, बार्गेनिंग करायला लागतो. त्यानंतर काय करतो, डिप्रेशन मध्ये जातो, म्हणजे कोणाशी बोलणार नाही. ठीक आहे, कोणी त्याला बोलायला आलं तरी पण त्याला प्रतिसाद देणार नाही. ह्या प्रकारचे जे काम करायला लागतो, तो काय करतो, डिप्रेशन मध्ये जातो. आणि शेवटी काय करतो, तो त्याची डेथ ऍक्सेप्ट करतो. मग हे काय आहेत, कुबलर आणि रॉसचे डाबडा आहेत. म्हणजे काय, ग्रीप प्रोसेस आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, याचा आन्सर काय असणार आहे, डी जे आहे त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे. व्हॉट इज अ सर्जिकल चॉईस फॉर ऑस्टिओमायलायटिस. बघा, तर सर्वप्रथम आपल्याला बघायला लागेल की बाबा ऑस्टिओमायलायटिस म्हणजे काय आहे. ऑस्टिओमायलायटिस, ऑस्टिओमायलायटिस म्हणजे काय आहे, तर हे काय आहे, एक बोन इन्फेक्शन आहे. हे काय आहे, एक बोनचं इन्फेक्शन आहे. आणि हे बोनचं इन्फेक्शन मोस्ट कॉमनली कोणामुळे होतं, तर हे कोणामुळे होतं, मोस्ट कॉमनली स्टेफायलोकॉकस. मोस्ट कॉमनली याचा कॉज कोण आहे, स्टेफायलोकॉकस ऑरियस. स्टेफायलोकॉकस ऑरियस जे आहे त्याचं मोस्ट कॉमन कॉज आहे. आणि हे बोन इन्फेक्शन होतं. बघा, हे बोन इन्फेक्शन याची पूर्ण पॅथॉलॉजी सांगतो मी तुम्हाला. ऑस्टिओमायलायटिस मध्ये काय होतं, बोन इन्फेक्शन होतं. बोन इन्फेक्शन होतं आणि कशामुळे होतं, तर मोस्ट कॉमनली होतं, कशामुळे होतं, स्टेफायलोकॉकस ऑरियस मध्ये होतं. आणि हे बोन इन्फेक्शन झाल्यामुळे काय होतं, तो जो बोन आहे त्या बोन मध्ये काय होतं, इन्फ्लामेशन बघायला मिळतं. इन्फ्लामेशन, आपली डिफेन्स सिस्टम ऍक्टिव्हेट होणार आणि आपली डिफेन्स सिस्टम काय करणार, तिथे इन्फ्लामेशन करणार. आणि काय होणार, त्या बोनच्या आत इडिमा होणार. इडिमा इनसाइड बोन. बोनच्या आतमध्ये काय होणार, इडिमा होणार. आणि हा इडिमा झाल्यामुळे बोनचा जो ब्लड सप्लाय आहे,
ब्लड सप्लाय जो आहे तो काय होणार, कमी होणार. ब्लड सप्लाय काय होणार, कमी होणार. आणि कुठल्याही ठिकाणचा ब्लड सप्लाय जर जास्त वेळासाठी कमी असेल तर तिथला जो टिश्यू आहे तो काय होतो, डेथ होतो. मग काय होते, डेड बोन तिथे तयार होतात. तिथे बोन काय होतात, तयार होतात. डेड बोन तिथे तयार झाल्यामुळे त्यालाच आपण काय म्हणतो, सिक्वेस्टेरम असं आपण म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो, सिक्वेस्टेरम असं आपण म्हणतो. डेड बोनचे जे पीस असतात त्याला आपण काय म्हणतो, सिक्वेस्टेरम म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे काय तुमचा बोन आहे, ठीक आहे, हा काय तुमचा बोन आहे आणि ह्या बोनचा ह्या पार्टमध्ये काय झालेला आहे, ऑस्टिओमायलायटिस झालेला आहे. आणि इथं काय झालेलं आहे, हा जो पूर्ण पार्ट आहे हा काय झालेला आहे तुमचा, डेड झालेला आहे, नेक्रोटिक झालेला आहे. सिक्वेस्टेरम तिथे फॉर्म झालेला आहे. मग हे जे सिक्वेस्टेरम फॉर्म आहे, मग इथं काय झालं, तुमचा सोर्स ऑफ इन्फेक्शन इथे अजून पण आहे. तुमचा स्टेफिलोकोकस ऑरियस जो आहे तो अजून पण आहे आणि हा काय होऊ शकतो, इकडे स्प्रेड होऊ शकतो. ठीक आहे, ऑब्विसली तो इकडे स्प्रेड होऊ शकतो. पण जर आपल्याला काय करायचं असेल, त्याची मॅनेजमेंट करायची असेल ऑस्टिओमायलायटिसची, ठीक आहे, तर आपल्याला काय करायला लागेल, हा जो डेड पार्ट आहे हा आपल्याला काय करायला लागेल, काढून टाकायला लागेल. म्हणजे ह्या बोनला आपल्याला काय करायला लागेल, असं कट करायला लागेल. ठीक आहे, ह्या बोनला काय करायला लागेल आपल्याला, असं इथून हे पार्ट जो आहे तो कट करून काढायला लागेल. जेणेकरून काय होईल, हे जर बोनचा जो पार्ट आहे तो कट करून काढला तर काय होईल, तुमचं जी बोन आहे, जो इथला बोन तुम्ही जर काढून टाकला त्याच्यामुळे तुमचं सोर्स ऑफ इन्फेक्शन निघून जाईल. ठीक आहे, सोर्स ऑफ इन्फेक्शन जे आहे तो तुम्ही काय करणार, तिथून रिमूव्ह करणार. सोर्स ऑफ इन्फेक्शन रिमूव्ह करणार आणि हा बोनची काय होणार, याच्यामुळे रिग्रोथ होणार आहे. बोन कसा आहे, आपला अवयव आहे, त्याची काय होते, रिग्रोथ होते. आणि जर तुम्ही तो काढून टाकला तरी काय होते, त्याची रिग्रोथ होत असते. त्यामुळे काढून टाकल्यामुळे तो बोन तिथून पूर्णपणे जातो का, नाही, तोपर्यंत काय होते, त्याची परत रिग्रोथ होत असते. पण हे केल्यामुळे तुमचं काय झालं, जे इन्फेक्टेड पार्ट होता तो तुम्ही काढून टाकला. ठीक आहे, ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, सिक्वेस्टेरेक्टॉमी म्हणतो. सिक्वेस्टेरेक्टॉमी आपण असं त्याला म्हणतो. ठीक आहे, तर आपला क्वेश्चन काय म्हणतो बघा, व्हॉट इज द सर्जिकल चॉईस ऑफ ऑस्टिओमायलायटिस. ऑस्टिओमायलायटिस आपण सर्जिकल चॉईस बघितली तर कुठली आहे, सिक्वेस्टेरेक्टॉमी आहे. तो जो सिक्वेस्टेरम फॉर्म झाला होता, जो काही डेड बोन फॉर्म झाला होता त्याला आपण काढून टाकलं. कशामध्ये करतो आपण, ऑस्टिओमायलायटिस मध्ये करतो. ऑस्टिओमायलायटिसचा जेव्हा तुम्हाला मेन कॉज विचारलं जातं, ठीक आहे, मोस्ट कॉमन कॉज जेव्हा तुम्हाला विचारला जातो इन्फेक्शनचा, तर तो कुठला आहे, स्टेफिलोकोकस ऑरियस आहे. त्याच्यामध्ये होतं काय, की बोनचं इन्फेक्शन होतं आणि बोनचं इन्फेक्शन झाल्यामुळे तिथं डेड टिश्यू फॉर्म होतो, डेड बोन फॉर्म त्याला आपण काय म्हणतो, सिक्वेस्टेरम म्हणतो. आणि त्या सिक्वेस्टेरमला जेव्हा आपण काढून टाकतो त्या सर्जरीला आपण काय म्हणतो, सिक्वेस्टेरेक्टॉमी असं आपण म्हणतो. हे आपण कधी करतो, जेव्हा मेडिकल मॅनेजमेंट फेल होते. मेडिकल मॅनेजमेंट म्हणजेच काय, अँटीबायोटिक्स जेव्हा फेल होतात त्याच्यानंतर आपण काय करतो, सिक्वेस्टेरेक्टॉमी ऍज अ काय करतो, सर्जिकल चॉईस आपण करतो. कशामध्ये, ऑस्टिओमायलायटिस मध्ये. तर ऑप्शन बी काय म्हणतो बघा, फॅसिओटॉमी. फॅसिओटॉमी ही जी सर्जरी आपण कशामध्ये करतो, ही करतो आपण कंपार्टमेंट सिंड्रोम मध्ये आपण करतो. ठीक आहे, त्यानंतर बघा एपिसिओटॉमी हे कधी करतो आपण, चाइल्ड बर्थच्या वेळेस करतो. चाइल्ड बर्थच्या वेळेस पेरिनियल टियर प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करतो, जी व्हजाइन आहे त्या व्हजाइनला लॅटरली, मेडियली किंवा ह्या इकडे जे पॉईंट हे काय करतो आपण, एपिसिओटॉमी देत असतो. एपिसिओटॉमीचे टाईप आहेत, ठीक आहे, मेडियल, लॅटरल आणि जे सेप. ठीक आहे, हे काय झाले, आपली एपिसिओटॉमी झाली. त्यानंतर इस्कारोटॉमी कधी करतो आपण, जेव्हा सर्कमफरन्शियल बर्न असतात. सर्कमफरन्शियल जेव्हा पेशंटला बर्न असतो तेव्हा त्या बर्न मध्ये आपण काय करतो, एस्कारोटॉमी करतो. बर्न मध्ये जो नेक्रोटिक टिश्यू फॉर्म होतो त्याला आपण काय म्हणतो, एस्कार असं आपण म्हणतो. आणि हा एस्कार काढून टाकतो आपण त्यासाठी, स्कार कमी होण्यासाठी. हा एस्कार जेव्हा आपण काढून टाकतो त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, एस्कारोटॉमी असं आपण म्हणत असतो. तर सिक्वेस्टॉमी जे आहे ते ऑस्टिओमायलायटिस मध्ये यूज करतात, फॅसिओटॉमी कंपार्टमेंटल सिंड्रोम मध्ये, एपिसिओटॉमी जी आहे ते चाइल्ड बर्थ मध्ये केली जाते. कशासाठी, पेरिनियल टियर रोखण्यासाठी. आणि एस्कारोटॉमी कधी केली जाते, बर्न मध्ये केली जाते. कुठल्या टाईपच्या, सर्कमफरन्शियल बर्न मध्ये केली जाते. ठीक आहे, ऑप्शन ए काय असणार, याचा करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघण्याच्या अगोदर ही जी आपली त्रिशूला सिरीज आहे ही कशाची आहे, एमसीक्यू सिरीज आहे. या सिरीज मध्ये नागेश स्वामी सरांनी खूप चांगल्या पद्धतीने काय करत असतात, जे काही रॅन्डम एमसीक्यूज घेतात, जसं आपण कशामध्ये घेतोय, टार्गेट सीएचओ सिरीज मध्ये घेत असतोय, तसं ते काय करतात, रॅन्डम एमसीक्यूज असतात. ब्रह्मास्त्र सिरीज जी आहे ती टॉपिक वाईज, सिस्टीम वाईज, थेअरी प्लस एमसीक्यू घेणारी सिरीज आहे. त्याचबरोबर ही जी सिरीज आहे आपली, ज्यामध्ये फक्त 5 एपिसोड्स आहेत. त्याच्यामध्ये सरांनी सीएचओचा जो महाराष्ट्राचा पेपर झाला होता 2023चा, हा अतिशय चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेला आहे. तर हे जे आहे तुम्ही ह्या सिरीज बरोबर हे पण त्रिशूला सिरीज, ब्रह्मास्त्र सिरीज आणि जी समुदाय आरोग्य आधी 2023चा पेपर आहे हे पण तुम्ही बघू शकता. टोटली आपले जे सगळे सिरीज आहेत सर्वच्या सर्व सिरीज फ्री आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ग्राफ्ट फ्रॉम आयडेंटिकल ट्विन. ठीक आहे, ग्राफ्ट आपण कधी घेतो, जेव्हा आपल्याला काय, आपला जो ओन टिश्यू असतो, ब्लड टिश्यू असतो किंवा कुठल्याही प्रकारचा टिश्यू असतो, त्याच्यामध्ये जर जेव्हा काही प्रॉब्लेम येत असतात तेव्हा बॉडी टिश्यू मध्ये, तेव्हा आपण काय करतो, आपल्याला ग्राफ्ट घ्यायची गरज पडत असते. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्किनचा ग्राफ्ट घ्यावा लागू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या ज्या हार्ट मधल्या ज्या वॉल्स आहेत त्या वॉल्स दुसऱ्याकडून काय करायचं तुम्हाला घ्यायला लागू शकतात, किंवा कुणाच्या तुम्हाला वेसल्स पण कधी कधी तुम्हाला घ्यायला लागू शकतात. तेव्हा आपण कुठल्याही दुसऱ्या कोणाचा काय करतो,
ऑर्गन दुसऱ्या कोणाचा बॉडी पार्ट आपल्या बॉडी पार्टमध्ये घेतो, ठीक आहे, त्याच्यामध्ये एक डोनर असतो, एक रिसिव्हर असतो, तर त्याला आपण काय म्हणतो ग्राफ्ट म्हणतो. जसं की तुमचं किडनी ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट, जेव्हा आपण ट्रान्सप्लांट करतो, लिव्हर ट्रान्सप्लांट, त्याच्यामध्ये काय करतो आपण ग्राफ्ट घेत असतो. आणि जेव्हा आपण एखाद्याकडून ग्राफ्ट घेतो तर डोनर आणि सोर्स या दोघांच्या मधल्या रिलेशननुसार आपण काय करतो ग्राफ्टचे टाईप ठरवतो. तर फॉर एक्झाम्पल फर्स्ट आहे आपल्याकडे बघा ॲलोग्राफ्ट, ठीक आहे. ॲलोग्राफ्ट म्हणजे काय? ॲलोग्राफ्ट म्हणजे जेव्हा ग्राफ्ट आपण काय करतो सेम स्पीसीज मध्ये घेतो, सेम स्पीसीज, पण त्यांचं जेनेटिक काय असतं डिफरंट असतं. जेनेटिकली कसे काय असतात ते डिफरंट असतात, जेनेटिकली डिफरंट. तर फॉर एक्झाम्पल हा ए नावाचा पर्सन आहे आणि हा बी नावाचा पर्सन आहे, ठीक आहे. ए नावाचा पर्सन आहे आणि हा बी नावाचा पर्सन आहे, ठीक आहे. ह्या दोघांची स्पीशीज सेम आहे का? हो. का दोघं पण काय तो होमो सॅपियन्स सॅपियन्स आहेत, म्हणजे काय दोघं पण ह्युमन बिईंग्स आहेत. स्पीशीज सेम आहे, हो सेम आहे. मग ह्या पर्सनकडे एक ऑर्गन आहे, फॉर एक्झाम्पल त्याची काय त्याला किडनी डोनेट करायची आहे, त्याला किडनी डोनेट करायची आहे आणि ह्या पर्सनला किडनीची गरज आहे. मग ही किडनी जर याला दिली तर आपण याला काय म्हणतो ॲलोग्राफ्ट म्हणतो, ठीक आहे. हे जेनेटिकली सेम आहेत का? जेनेटिकली सेम नाही आहेत, पण यांची स्पीसीज सेम आहे का? तर स्पीसीज सेम आहे. याला काय आपण म्हणतो ॲलोग्राफ्ट असं आपण म्हणतो. आयसोग्राफ्ट बघा सेकंड ऑप्शन आहे. आयसोग्राफ्ट कधी असं आपण म्हणतो जेव्हा दोन ट्विन्स असतात, ठीक आहे. हा काय आहेत दोन्ही ट्विन्स आहेत, हे दोन्ही काय आहेत ट्विन्स आहेत, हे दोन्ही ट्विन्स आहेत आणि जेव्हा ह्याचा आपण एखादा ग्राफ्ट काय करतो ह्याला देतो तेव्हा आपण याला काय म्हणतो आयसोग्राफ्ट म्हणतो. आयसोग्राफ्ट म्हणजे याच्यामध्ये काय असतं आयसोग्राफ्ट मध्ये तुमची काय आहे स्पीसीज सेम आहे, स्पीसीज सेम आहे, ऑब्विसली ट्विन्स आहेत म्हणजे स्पीसीज सेम असणार आहे. त्याच्यानंतर ते काय असतात जेनेटिकली सेम असतात, जेनेटिकली सेम असतात. पण प्रोव्हाइडेड पण याच्यामध्ये पण हे काय आहे की ते जी ट्विन असले पाहिजे ते कसे असले पाहिजे आयडेंटिकल ट्विन असले पाहिजे, आयडेंटिकल ट्विन असले पाहिजे, ठीक आहे. आयडेंटिकल ट्विन असले पाहिजे तर आणि तरच त्याला आपण काय म्हणतो आयसोग्राफ्ट म्हणतो. जर आयडेंटिकल ट्विन नसतील तर त्याला आपण काय म्हणतो ॲलोग्राफ्ट असंच आपण म्हणत असतो, ठीक आहे. कारण त्याच्यामध्ये फक्त काय आहे स्पेसिस सेम आहे, जेनेटिकल ते काय आहे डिफरंट आहेत. त्यानंतर थर्ड ऑप्शन काय म्हणतो बघा झेनोग्राफ्ट. झेनोग्राफ्ट आपण कधी म्हणतो जेव्हा आपण जो ग्राफ्ट घेतो तो समजा फॉर एक्झाम्पल हे कुठली तरी स्पेस होती, समजा हे काय आहे पिग आहे, ठीक आहे. पिग आहे आणि या पिगचा काय केला एक तुम्ही काय केला हर्टची वॉल आहे, हर्टची वॉल काय केली या पर्सन मध्ये बसवली, तर ह्याला काय म्हणतो आपण झेनोग्राफ्ट म्हणतो. म्हणजेच काय झेनोग्राफ्ट मध्ये तुमची स्पीसीज काय नसते सेम नसते, स्पीसीज काय नसते सेम नसते. ह्याला आपण कुठलं म्हणतो झेनोग्राफ्ट मध्ये पण कुठलं म्हणतो आपण याला पिग मधून घेतलं म्हणून आपण याला काय म्हणतो पोर्काइन वॉल असं आपण म्हणतो. ही जर वॉल आपण काऊपासून घेतली असते तर आपण काय म्हटलं असतं बोवाईन वॉल म्हटलं असतं, ठीक आहे. जेव्हापासून पीक पासून आपण घेतो तर आपण काय म्हणतो पोर्काइन म्हणतो, आपण काऊपासून घेतो तर आपण काय म्हणतो बोवाईन असं आपण म्हणत असतो. हे काय झालं झेनोग्राफ्ट मधून आपण जे ह्युमन सोडून दुसऱ्या कुठल्या पण स्पीशीज पासून काय करतो आपण ग्राफ्ट घेतो. म्हणजे जर सेम स्पीशीज मध्ये असेल तर त्याला काय म्हणायचं ॲलोग्राफ्ट म्हणायचं, जर सेम स्पीशीज नसेल तर त्याला काय म्हणायचं झेनोग्राफ्ट म्हणायचं, ठीक आहे. आयसोग्राफ्ट कधी म्हणायचं जर आयडेंटिकल ट्विन असतील तर. फोर्थ ऑप्शन काय म्हणतो बघा ऑटोग्राफ्ट. ऑटोग्राफ्ट म्हणजे काय स्वतः लावून घेणे ग्राफ्ट. फोटोग्राफने काय करतो आपण फॉर एक्झाम्पल एक पर्सन आहे त्याला काय झालं त्याच्या चेस्टवर भाजलेला आहे, ठीक आहे. त्या चेस्टवर काय झालेलं आहे भाजलेला आहे आणि त्याच्या चेस्टवर भाजलेला असल्यामुळं त्याला काय करायचं आता प्लास्टिक सर्जरीची गरज आहे, ठीक आहे. प्लास्टिक सर्जरीची गरज आहे आणि इथं काय झालं खूप मोठासा वुंड आहे. मग आपण काय करतो त्या पर्सनच्या इथली थाईजवरची काय केली स्किन काढली आणि त्याच पर्सनच्या चेस्टवर लावली, तर याला आपण काय म्हणतो ऑटोग्राफ्ट म्हणतो. म्हणजे काय स्वतःचा ग्राफ्ट स्वतःला लावणे याला आपण काय म्हणतो ऑटोग्राफ्ट म्हणतो. मग आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे ग्राफ्ट फॉर्म आयडेंटिकल ट्विन मध्ये जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो आयसोग्राफ्ट असं आपण त्याला म्हणतो. पण ऑप्शन बी काय असणार आहे आपला करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Which of the following is the earliest sign of a poor respiratory function? जेव्हा एखाद्या पर्सनचं रेस्पिरेटरी फंक्शन जेव्हा कमी होतं डेटोरेट होतं तेव्हा त्याचा अर्लिएस्ट साईन कुठला येतो. फर्स्ट ऑप्शन सांगितलं आपल्याला फास्ट 3D पल्स, म्हणजे त्या पर्सनचे काय होतं पल्स जे आहे ते कशी होते फास्ट होतं, पर्सन काय होतो टॅकीकार्डिक होतो, पर्सन काय होतं टॅकीकार्डिया होतो. सेकंड ऑप्शन सांगितलं आपल्याला सायनोसिस, थर्ड ऑप्शन सांगितलं आपल्याला रेस्टलेसनेस आणि फेंटनेस, म्हणजे काय होतं पेशंटला थोडंसं गरगरायला लागतं चक्कर यायला लागते. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम जे आहे एखाद्या पेशंटमध्ये जेव्हा रेस्पिरेटरी फंक्शन डिटोरेट होतं तेव्हा आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे फर्स्ट मध्ये बघायला मिळतं आपल्याला रेस्टलेसनेस म्हणजे काय पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो, पेशंटला डिझनिया होतो, पेशंटला जे आहे ते शॉर्टनेस ऑफ ब्रीथ होतं. हे काय झालं सगळे रेस्टलेसनेसचे साईन झाले. म्हणजे आपण पेशंट म्हणतो ना मला खूप कसं तरी वेगळंच व्हायला लागलं, हे काय झालं तुमचं रेस्टलेसनेस झालं. पेशंटला असं काहीतरी बरं नाही असं वाटतं. जेव्हा हे काय झालं तुझं फर्स्ट साईन येतं
त्याच्यानंतर मग आपल्याला पेशंटमध्ये थोड्या वेळानंतर त्याचं कंपन्सेटरी मेकॅनिझम म्हणून आपल्याला बघायला मिळतो तो टॅकीकार्डिया. ठीक आहे, जेव्हा आपल्याला ठीक आहे, म्हणजे आपलं फर्स्ट आन्सर जर आपल्याला बघायला तर आपला रेस्टलेसनेस आहे आपल्या याच्यामध्ये करेक्ट आन्सर येणार आहे. आता हे जे ऑप्शन दिलेत हे जर आपल्याला सिक्वेन्सली लावायचे झाले, जे तुमचे फास्ट रिडिफॉल, सायनोसिस, फेंटनेस, रेस्टलेसनेस हे जे आहेत ते आपल्याला फर्स्ट तर का आपल्याला मिळालेलं आहे की आपलं रेस्टनेस जे आहे आपल्याला रेस्टलेसनेस जे आहे ते आपलं फर्स्ट आन्सर येणार आहे. त्याच्यानंतर आता याच्यापैकी जे उरलेले आहेत त्यापैकी त्याच्यानंतर कुठला सिम्पटम येईल तर टॅकीकार्डिया येईल. बॉडी काय करते, तिथे तुमचं ऑक्सिजन अमाऊंट जे आहे जे कमी मिळत होतं ते तुमच्या टिश्यूपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्यासाठी टॅकीकार्डिया करतं. म्हणजेच काय, तुमचं हार्ट जे आहे ते फास्ट पंप करायला लागतं, जेणेकरून काय होईल तुमच्या पूर्ण बॉडीला जे आहे ते ब्लड जे पुरेसं जेवढं मेटाबॉलिक नीड्स आहे तेवढं मिळायला लागेल. याला आपण काय म्हणतो टॅकीकार्डिया म्हणतो. हे काय बॉडीचं कंपन्सेटरी मेकॅनिझम आहे. कंपन्सेट करण्यासाठी बॉडीचा जो हायपॉक्सिया झाला होता तो कंपन्सेट करण्यासाठी बॉडी काय करते, टॅकीकार्डिया करते. याला आपण काय म्हटलं टॅकीकार्डिया सेकंड झालं. त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळतं ती म्हणजे फेंटनेस. फेंटनेस जरी तुमची बॉडी काय करत होती, कंपन्सेट करण्याचा प्रयत्न करत होती, तरी पण काय होत नाही, तुमचा हायपॉक्सिया जो आहे तो कव्हर होत नाही. मग बॉडीचं कंपन्सेशन मेकॅनिझम फेल होतं आणि तुमच्या ब्रेनमध्ये जेव्हा तुम्हाला काय होतं, हायपॉक्सिया होते, तेव्हा तुम्हाला काय बघायला मिळते, फेंटनेस बघायला मिळतं. ठीक आहे, त्याच्यानंतर मग तुम्हाला बघायला मिळतं सायनोसिस. सायनोसिस म्हणजे काय, ब्लूइश डिस्कलरेशन. मग या सायनोसिस मध्ये पण तुम्हाला अगोदर बघायला मिळतं तो म्हणजे सेंट्रल सायनोसिस. सेंट्रल म्हणजे काय, तुम्हाला पहिले काय म्हणजे तुमचे जे ओठ आहेत त्याच्यात थोडंसं निळसर बघायला मिळेल, जीभ आहे ती काय बघायला मिळेल, निळसर बघायला, आणि त्याच्यानंतर मग पेरिफेरल सायनोसिस. तर पेरिफेरल सायनोसिस आलाय याचा अर्थ काय झालेला आहे की तुम्हाला खूप सिव्हिअर अमाऊंट ऑफ हायपॉक्सिया झालेला आहे. आणि हे काय आहे तर फेंटनेस आणि जे सायनोसिस हे याला आपण काय म्हणतो, लेट सायन्स म्हणतो. आणि रेस्टलेसनेस आणि टॅकीकार्डिया जे त्याला आपण काय म्हणतो, अर्ली सायन्स म्हणतो. ठीक आहे, अर्ली सायन्स म्हणतो. पण याच्यामध्ये जर अर्लीएस्ट सायन्स जर आपण बघायला गेलं तर ते कुठलं आहे तर ते आहे रेस्टलेसनेस. ऑप्शन सी काय असणार आहे तुमचा करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट ऑप्शन बघूया. टाइप 2 रेस्पिरेटरी फेल्युअर मे ऑकर ॲज अ रिझल्ट ऑफ. ठीक आहे, टाइप 2 रेस्पिरेटरी फेल्युअर मध्ये आपण काय बघतो, दोन टाइप बघतो, टाइप 1 आणि टाइप 2. ठीक आहे, तर बघा टाइप 1 मध्ये आपण काय बघतो आणि टाइप 2 मध्ये काय बघतो आपण. ठीक आहे, टाइप 1 आणि टाइप 2. टाइप 1 मध्ये काय असतो, तुमचा ऑक्सिजन कमी असतो. ठीक आहे, पुअर ऑक्सिजनेशन जर झालं असेल तर त्याला आपण काय म्हणतो, टाइप 1 ऑक्सिजन रेस्पिरेटरी फेल्युअर असं आपण म्हणतो. ठीक आहे, मग याच्यामध्ये जर जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करता तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतं, PaO2 जो आहे तो तुमचा काय झालेला आहे, कमी झाला का, कारण ऑक्सिजनेशन काय झालं कमी झालं आहे. पण तुमचा जो PCO2 जो आहे तो कसा आहे, नॉर्मल आहे. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईडचं जेव्हा तुम्ही एबीजी करणार तर तुम्हाला PaO2 कमी मिळतो आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे तुम्हाला नॉर्मल मिळतो. म्हणजे ज्याला आपण काय म्हणू शकतो, हायपॉक्झेमिक फेल्युअर म्हणू शकतो का, तर हो म्हणू शकतो. हायपॉक्झेमिक फेल्युअर म्हणू शकतो का, हो म्हणू शकतो. का, कारण त्यामध्ये काय झालं, फक्त आणि फक्त तुमचं काय झालं, ऑक्सिजन तुमच्या बॉडीला कमी पडत आहे, म्हणून आपण त्याला काय म्हटलं, टाइप 1 रेस्पिरेटरी फेल्युअर म्हटलं. टाइप 2 मध्ये आपण काय बघतो बघा, याच्यामध्ये काय होतं, हायपरकॅप्निया होतं. हायपरकॅप्निया म्हणजे काय, त्याच्यामध्ये PCO2 जो आहे तो वाढतो. ठीक आहे, आणि PO2 जो आहे तो पण काय होतो, कमी होतो. आता ऑब्व्हियसली PCO2 तुमचा वाढला, याचा अर्थ काय, तुमचा PO2 जो आहे तो कमी होणारच आहे. मग याच्यामध्ये काय होतंय, तुमचं ऑक्सिजनेशन पण होतंय कमी, त्याचबरोबर तुमचं काय होतंय, कार्बन डायऑक्साईडचं रिटेन्शन पण होत आहे. याला आपण काय म्हणतो, टाइप 2 फेल्युअर म्हणतो, टाइप 2 रेस्पिरेटरी फेल्युअर म्हणतो. टाइप 1 म्हणजे काय, जेव्हा तुमचा ऑक्सिजन कमी होतो तेव्हा टाइप 1. टाइप 2 म्हणजे काय, जेव्हा तुमचा कार्बन डायऑक्साईड वाढतो तेव्हा कुठला फेल्युअर, टाइप 2 रेस्पिरेटरी फेल्युअर. तर आपला क्वेश्चन काय म्हणतो बघा, टाइप 2 रेस्पिरेटरी फेल्युअर मे ऑकर ॲज अ रिझल्ट ऑफ. कशाचा रिझल्टमुळे तुम्हाला टाइप 2 फेल्युअर बघायला मिळू शकतं. फर्स्ट ऑप्शन आहे व्हेंटिलेशन परफ्युजन मिसमॅचमुळे तुमचा PO2 कमी होतो, पण तुमचा PCO2 मध्ये काही इफेक्ट होत नाही. PCO2 मध्ये काही इफेक्ट होत नाही. सेकंड ऑप्शन मध्ये बघा, पुअर रेस्पिरेटरी इफर्ट असेल तर, ठीक आहे, इफर्ट. जर तुमच्या पेशंटमध्ये पुअर रेस्पिरेटरी इफर्ट असतील तर तुमचा काय होणार, PO2 पण कमी होणार आणि PCO2 पण वाढणार. ठीक आहे, PCO2 पण वाढणार. का वाढणार, कारण त्याचे एफर्ट जे आहेत कार्बन डायऑक्साईड बाहेर काढण्याचे ते काय करत नाही, तो प्रॉपरली करत नाही आहे. ऑक्सिजन तर तो कमी घेतोच आहे, पण ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड पण बाहेर सोडत नाही, म्हणून त्याचे काय होत नाही, तिथे हायपरकॅप्निया आपल्याला बघायला मिळेल. म्हणून तिथे आपल्याला काय बघायला मिळेल, हायपरकॅप्निया बघायला मिळेल, PCO2 वाढलेला बघायला मिळेल. थर्ड ऑप्शन काय म्हणतो बघा, राईट टू लेफ्ट कार्डियक शंट. याच्यामध्ये काय होणार, फक्त आणि फक्त हायपॉक्सिया होणार. जेव्हा तुमचा राईट टू लेफ्ट कार्डियक शंट असतो, राईट
ठीक आहे. या राईट साईडचं ब्लड काय होतं तुमच्या हार्ट मधलं लेफ्ट साईडला जातं, ठीक आहे, ॲट्रियम मधून किंवा व्हेंट्रिकल मधून जात आहे. म्हणजेच काय होणार तुमचं जे या साईडला कुठलं आहे तुमचं ऑक्सिजनेटेड ब्लड आहे आणि या साईडला तुमचं कुठलं आहे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. डिऑक्सिजनेटेड ब्लड जेव्हा तुमच्या ऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये मिक्स होतं तेव्हा काय बघायला मिळतं तुम्हाला जे ऑक्सिजन आहे हे काय झालं मग तुमचं हे झालं तुमचं मिक्स्ड ब्लड. आणि मिक्स्ड ब्लड मध्ये काय असतं ऑक्सिजनेटेड ब्लड पेक्षा कमी अमाऊंट ऑफ ऑक्सिजन असतं आणि त्याच्यामुळे काय होतं फक्त आणि फक्त हायपॉक्सिया होतो. हायपर कॅप्निया होतो का तर होत नाही. तर हे म्हणून हे पण काय झालं टाईप 1चं एक्झाम्पल झालं. फ्लुइड इन द अल्व्होलाई. फ्लुइड इन द अल्व्होलाई जर झाल्या म्हणजे फॉर एक्झाम्पल ही काय ब्लड कॅपिलरीज आहे आणि काय झालं ह्या अल्व्होलायमध्ये काय आहे फ्लुइड आहे. ह्या अल्व्होलायमध्ये फ्लुइड आहे याचा अर्थ तुमचं काय झालं होत नाही तर ऑक्सिजन इकडे पोहोचत नाहीये. त्याचबरोबर तुमचं कार्बन डायऑक्साईड जे आहे ते पण इथे जात नाही. पण तुमच्या अल्व्होलायमध्ये कार्बन डायऑक्साईड जास्त आहे का याचा अर्थ इथं नाही आहे. फक्त काय झालंय हायपॉक्सिया झालाय. ठीक आहे, हायपॉक्सिया झालेला आहे. फ्लुइड इन द अल्व्होलाई असेल तर हायपर कॅप्निया होत नाही. हायपर कॅप्निया कधी होतो जर तुमचा पल्मोनरी इडिमा असेल तर तुमचे ऑब्स्ट्रक्टिव्ह डिसीजेस असतील. ठीक आहे, सर्व प्रकारचे जे ऑब्स्ट्रक्टिव्ह डिसीज आहेत त्याच्यामध्ये काय होतो हायपर कॅप्निया होतो. म्हणून ऑप्शन ए काय आहे टाईप 1 आहे. ऑप्शन बी काय आहे टाईप 2 आहे. हा काय आहे टाईप 1 आहे आणि हा पण काय आहे टाईप 1 आहे. म्हणजे आन्सर काय असणार आहे तर टाईप बी जे आहे ते काय आहे टाईप 2 फेल्युअर असणार आहे. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलं आहे टाईप 2 फेल्युअरचे एक्झाम्पल विचारले आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. वारफारिन शुड बी विथहेल्ड. वारफारिन कधी विथहेल्ड करायला पाहिजे डॅश बिफोर एनी इन्व्हेजिव्ह प्रोसिजर. वारफारिन किती तास अगोदर करायला पाहिजे काय विथहोल्ड. फर्स्ट ऑप्शन आपल्याला आहे 5 आवर, सेकंड आहे 18 आवर, 10 आवर आणि 24 आवर. तर बघा वारफारिन काय आहे. वारफारिन जो आहे तो काय एक अँटीकोॲग्युलंट आहे. अँटीकोॲग्युलंट आहे जो की काय करतो व्हिटॅमिन के डिपेंडंट फॅक्टर्सचं कोॲग्युलेशन मध्ये काय करतो त्यांना इनिबिट करतो. मग व्हिटॅमिन के डिपेंडंट फॅक्टर कुठला आहे तुमचा सेकंड आहे, त्यानंतर 7th आहे, त्यानंतर 9th आहे आणि 10th आहे. हे काय व्हिटॅमिन के डिपेंडंट अँटी कोॲग्युलेटिव्ह फॅक्टर्स आहेत. आणि व्हिटॅमिन के डिपेंडंट अँटीकोॲग्युलंट फॅक्टर्सला हा काय करतो वारफारिन इनिबिट करतो. ठीक आहे, म्हणून आपण काय करतो व्हिटॅमिन के ऍज अ अँटीडोट देतो कुणामध्ये वारफारिन मध्ये. ठीक आहे, हे समजलं की व्हिटॅमिन के जे आहे ते आपण वारफारिनचा अँटीडोट का म्हणतो कारण वारफारिन जे आहे ते अशा आणि अशाच फक्त जे आहे ते क्लॉटिंग फॅक्टर्स आहेत जसं की 2, 7 आणि 9 आणि 10 या फॅक्टर्सलाच फक्त इनिबिट करतो. म्हणून आपण व्हिटॅमिन के देत असतो. ठीक आहे, तर हे जे अँटीकोॲग्युलंट आहे ठीक आहे वारफारिन जो अँटीकोॲग्युलंट आहे तो कशा फॉर्ममध्ये अवेलेबल आहे तो आहे ओरल फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. त्याचा काय आहे एक बेनिफिट काय आहे की हा ओरल फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इंजेक्शन घ्यायची गरज आहे का त्या पेशंटला तर नाही, ओरल फॉर्ममध्ये तो कंझ्युम करू शकतात. ठीक आहे, तर जेव्हा आपल्याला एखादी मायनर इन्व्हेजिव्ह प्रोसिजर करायची असते तेव्हा आपण काय करायला पाहिजे 24 आवर्स बिफोर मायनर इन्व्हेजिव्ह प्रोसिजर वारफारिन शुड बी विथहोल्ड. वारफारिन शुड बी विथहोल्ड. वारफारिन काय करायला पाहिजे आपण होल्ड करायला पाहिजे. पण जेव्हा आपण काय करतो एखादी मेजर प्रोसिजर करतो तेव्हा आपल्याला काय करायला पाहिजे 24 to 78 आवर्स. ठीक आहे 24 to 78 आवर्सच्या अगोदर आपल्याला काय करायला पाहिजे विथहोल्ड करायला पाहिजे. कधी जेव्हा आपण काय करतो एखादी मेजर ओटी परफॉर्म करत असतो तेव्हा. ठीक आहे, मेजर ओटी किंवा मेजर इन्व्हेजिव्ह प्रोसिजर जेव्हा आपण एखादा परफॉर्म करतोय तेव्हा 72 आवर्सच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे त्याला बंद करायचं आहे. आणि जेव्हा आपण एखादी मायनर प्रोसिजर करतो तेव्हा आपण काय करायचं 24 तासाच्या आत जरी त्याला आपण बंद केलं तरी पण चालतं. ठीक आहे, जर एखाद्या पेशंटला वारफारिन चालू असेल तर आपण त्याचा काय चेक करत राहायला पाहिजे PT-INR चेक करत राहायला पाहिजे. ठीक आहे, PT-INR चेक करत राहायला पाहिजे. आणि जर एखाद्या पेशंटला तुम्हाला काय करायचं आहे इन्व्हेजिव्ह प्रोसिजरसाठी घ्यायचा आहे आणि जेव्हा तुम्ही त्याचा INR चेक केला तेव्हा तुम्ही INR चेक केला तो किती असला पाहिजे 1.5 पेक्षा कमी असला पाहिजे. 1.5 सेकंड पेक्षा जर कमी असेल तर तुम्ही त्या पेशंटला काय करू शकता ओटी मध्ये घेऊ शकतात. नाही तर तुम्ही त्या पेशंटला काय करू शकता अनफिट म्हणून देऊ शकता. ठीक आहे, तुमचा जो अनेस्थेशियोलॉजिस्ट आहे तुमचे जे फिजिशियन्स आहेत त्या पेशंटला काय करणार आहेत फिटनेस देणार नाही. जेव्हा आपल्याला कुठली पण प्रोसिजर ओटी करायची असते जेव्हा कुठली पण सर्जरी करायची असते तेव्हा आपल्याला मेडिसिनचं फिटनेस घ्यायला लागतं. त्याचबरोबर अनेस्थेशियाचं पण फिटनेस घ्यायला लागतं. जेव्हा मेडिसिन आणि अनेस्थेशिया फिटनेस येतात तेव्हाच काय करू शकतो सर्जन पेशंटला ओटी मध्ये घेऊ शकतो अनलेस अँड अंटिल इट इज अन इमर्जन्सी. जर एखादी इमर्जन्सी ओटी असेल तर मग यांची फिटनेस घ्यायची गरज नसते. पण जेव्हा एखादी प्लॅन ओटी जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला मेडिसिन आणि अनेस्थेशिया दोघांचं फिटनेस घ्यायला लागतं. आणि जेव्हा मेडिसिन वाला INR जो आहे तो 1.5 पेक्षा जास्त बघतो तेव्हा तो काय करत नाही त्या पेशंटला फिटनेस देत नाही. ठीक आहे, तो काय करतो PT-INR आणि APTT करून घेतो पेशंटचं. जर PT-INR आणि APTT जर प्रोलॉंग असेल पेशंटचा ECG काढतो पेशंटचा चेस्ट एक्सरे करतो हे सगळं जेव्हा त्याला नॉर्मल वाटतं तेव्हा तो पेशंटला काय करतो
फिटनेस देतो. त्याच्यानंतर अॅनेस्थेशिया बघतो. अॅनेस्थेशिया त्या पेशंटचे व्हायटल्स बघतो. पेशंटला कुठला कफ वगैरे आहे का? त्याच्यानंतर त्याचा रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का? ठीक आहे. हे सगळं जेव्हा तो मॉनिटर करतो, जेव्हा तो कन्फर्म करतो, तेव्हाच काय करतो अॅनेस्थेशिया त्या पेशंटला काय करत असतो? फिटनेस देत असतो आणि त्याच्यानंतर त्या पेशंटला ओटीमध्ये घेतल्या जातं. मग पण जर एखादी इमर्जन्सी असेल, ठीक आहे, एखादा पेशंट आहे, हेड इंजुरी आहे, आरटी झाला, हेड इंजुरी आहे, त्यानंतर आपण त्याच्या पीटीआयएनआर, त्याच्यानंतर एपीटीटी, ईसीजी, चेस्ट एक्सरे काढत बसतो का? नाही. आपण त्याला डायरेक्ट इमर्जन्सी केस म्हणून त्याला ओटीमध्ये घेत असतो आणि पेशंट त्याचबरोबर आपण पेशंटच्या रिलेटिव्हची कन्सेंट घेत असतो की आपण जे आहेत कुठल्याही प्रोसिजर विदाउट प्रोसिजर न करता, म्हणजे कुठल्याही प्रोसिजर न करता, जे काही सेफ्टी प्रोटोकॉल्स असतात त्या फॉलो न करता आपण पेशंटची जीव वाचवण्यासाठी काय करतो? डायरेक्ट ओटीच्या टेबलवर घेतो. पण याच्यामध्ये जर काही झालं पेशंटला, ठीक आहे, पेशंटचा पीटीआयएनआर प्रोलॉंग असेल किंवा मे बी पेशंटला काही जर क्रोनिक डिसीज असतील, तर याच्यामध्ये काय नाही, आपण रिस्पॉन्सिबल असणार नाही. आपण आपल्या तऱ्हेने खूप जेवढे आपले प्रयत्न होतील तेवढे आपण प्रयत्न करणार आहोत. असं आपण काय करतो? तो इमर्जन्सी ओटीमध्ये कन्सेंट घेत असतो. या इमर्जन्सीमध्ये आपण आयएनआर वगैरे चेक करतो का? नाही करत. पण रुटीनली आपल्याला ज्या प्लॅन ओटीज असतात त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं करायला लागतं. ठीक आहे. तर वारफारीन बद्दल मी तुम्हाला काय काय सांगितलं की वारफारीन हा ओरल फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. मायनर प्रोसिजरमध्ये 24 तास, मेजर प्रोसिजरमध्ये 24 ते 72 तासामध्ये आपल्याला विथहोल्ड करायला लागतं. करायच्या अगोदर जेव्हा ओटीमध्ये घेतो आपल्याला, आपण विथहोल्ड केला त्याच्यानंतर आपण ओटीमध्ये घेण्याच्या अगोदर त्याला पीटीआयएनआर करून बघतो. आयएनआर व्हॅल्यू 1.5 पेक्षा जर जास्त असेल तर आपण काय करत नाही, त्या पेशंटची घेत नाही. ठीक आहे. आयएनआर जे आहे त्याचे 1.5 पेक्षा जर जास्त, फॉर एक्झाम्पल त्याचा आयएनआर जो आहे तो 2 सेकंड्स आला तर आपण त्या पेशंटला रिजेक्ट करू शकतो प्रोटोकॉल्सनुसार. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा आपण अँटीडोट बघतो तेव्हा आपण अँटीडोट बघतो व्हिटॅमिन के. ठीक आहे. व्हिटॅमिन के हा एक अँटीडोट आहे, पण याच्यामुळे जे रिव्हर्सल आहे ते कसं असतं? स्लो असतं. ठीक आहे. रिव्हर्सल कसं असतं? स्लो असतं. पण त्याच पेशंटला आपण पीसीसी दिलं, ठीक आहे, पीसीसी म्हणजे काय? प्रोथ्रोम्बिन कॉम्प्लेक्स कॉन्सन्ट्रेट. त्याच्यामुळे काय होतं? आपल्याला फास्ट जे आहे आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळतं. म्हणजे जेव्हा आपल्याला एखादा पेशंट जो आहे तो आपण ओटीमध्ये घेतला, त्याच्यानंतर जर आपल्याला त्याच्यामध्ये खूप ब्लिडिंग बघायला मिळाली तर व्हिटॅमिन के देऊन चालणार आहे का? तर व्हिटॅमिन के देऊन चालणार नाही. त्या पेशंटला आपल्याला पीसीसी लावायला लागतं. पीसीसी हे आपण इमर्जन्सी कंडिशनमध्ये यूज करू शकतो. ठीक आहे. तर हे झालं वारफारीन बद्दल. तर वारफारीन कधी होल्ड करायला पाहिजे? बिफोर एनी इन्व्हायजिव्ह प्रोसिजर. तर ऑप्शनमध्ये आपल्याला काय दिले? मॅक्झिमम 24 तास दिले, म्हणून आपला आन्सर, करेक्ट आन्सर हे येणार आहे. ठीक आहे. आणि आपल्याला या क्वेश्चनमध्ये मायनर किंवा मेजर प्रोसिजर हे पण दिलेलं नाहीये. फक्त जे क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनच्या आन्सर ऑप्शन्स वरून आपण 24 आवर्स याचा आन्सर देत आहोत. Next question. Blood group which is not likely to be present in the baby born to mother with O positive and father A negative blood group. म्हणजेच काय? एक काय आहे? मदर आहे बघा. एक मदर आहे ती कशी आहे? O पॉझिटिव्ह आहे. मदर काय आहे? O पॉझिटिव्ह आहे. आणि फादर काय आहेत बघा? फादर काय आहे? ए निगेटिव्ह आहे. एक असा आहे निगेटिव्ह आहे फादर. आणि त्यांचा जो बच्चू आहे त्यांचं ब्लड ग्रुप जे आहे खालीलपैकी कुठलं नसणार आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन दिलेला आपल्याला ए पॉझिटिव्ह, ऑप्शन दिलेला आपल्याला ए निगेटिव्ह, ऑप्शन दिलेला आपल्याला ओ पॉझिटिव्ह आणि ऑप्शन दिलेला आपल्याला ए बी पॉझिटिव्ह. तर बघा ही जी मदर आहे तिची जिनोटाइप्स काय असणार आहे बघा. तिचा एबी जो, आता आपल्याला याच्यामध्ये दोन गोष्टी बघायला लागणार आहेत. एक म्हणजे एबीओ ब्लड ग्रुप पण बघायला लागणार आहे आणि दुसरा म्हणजे आरएच पण बघायला लागणार आहे. जेव्हा आपण एबीओ मध्ये ह्या मदरचं काय बघू, जिनोटाइप बघू, तेव्हा आपल्याला या मदरचा जिनोटाइप काय बघायला मिळेल? ओ ओ बघायला मिळेल. ठीक आहे. ओ ब्लड ग्रुप आहे याचा अर्थ काय? त्या मदरच्या आरबीसीवर कुठल्याही प्रकारचा अँटीजन नाहीये, म्हणजे तिच्या जिनोटाइप मध्ये कुठलाही अँटीजन नाहीये. जेव्हा आपण जिनोटाइप बघतो तेव्हा ए काय आहे? डॉमिनंट कॅरेक्टर आहे. बी काय आहे? डॉमिनंट कॅरेक्टर आहे. जेव्हा ए प्रेझेंट असतं तेव्हा आणि ओ प्रेझेंट असतो तेव्हा कुठला ब्लड ग्रुप दिसतो आपल्याला? फिनोटाइप म्हणून हे दिसतो. जिनोटाइप म्हणजे काय? जे की जेनेटिकली कंपोजिशन आहे ते. फिनोटाइप म्हणजे काय? जे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स दिसतात ते. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नाहीये जिनोटाइप आणि फिनोटाइप मध्ये. जिनोटाइप म्हणजे काय? जे जेनेटिक कंपोजिशन असतं ते. फिनोटाइप म्हणजे काय? जे आपल्याला बाहेरून दिसतं ते. ठीक आहे. मग जर एखादी मदर असेल किंवा कुठला पर्सन असेल त्याचं जर ए आणि ओ ही जर त्याची जिनोटाइप असेल तर त्याचा फिनोटाइप काय असेल? ए ब्लड ग्रुप हे त्याचा फिनोटाइप असेल. एखादा पर्सन आहे त्याचा बी आणि ओ काय आहे त्याच्यामध्ये जिनोटाइप आहे, तर त्या पर्सनचे जे ब्लड ग्रुप आहे ते कुठला असणार आहे? बी ब्लड ग्रुप असणार आहे. एखादा पर्सन आहे त्याचा जो जिनोटाइप आहे ते ए आणि बी असा जिनोटाइप आहे, तर त्याचं जे फिनोटाइप असणार आहे म्हणजे जो कॅरेक्टरिस्टिक असणार आहे ब्लडचं ते काय असणार आहे? ए बी ब्लड ग्रुप असणार आहे. आणि एखादा पर्सन आहे त्याच्यामध्ये ओ आणि ओ असणार आहे म्हणजे त्याचं तेव्हा ब्लड ग्रुप काय असणार आहे? ओ ब्लड ग्रुप असणार आहे. हे आपण कसं ठरवलं? ए आणि बी काय आहे? ते डॉमिनंट आहेत आणि ओ कसा आहे? रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. रेसेसिव्ह कॅरेक्टर कधीही फिनोटाइप मध्ये दिसत नाही. डॉमिनंट कॅरेक्टर दिसतं. रेसेसिव्ह कॅरेक्टर दिसण्यासाठी जर दोन्ही पण अलिल्स जे आहेत ते रिसेसिव्ह असतील तर आणि तरच आपल्याला फिनोटाइप मध्ये तो ट्रेट दिसतो. ठीक आहे. इथपर्यंत कुणालाही प्रॉब्लेम नसेल. जास्त जर खूप हेवी वाटत असेल थोडंसं परत रिवाइज करा आणि थोडंसं परत ऐका. ठीक आहे. परत ऐकलं तर तुम्हाला समजून जाईल. तर ठीक आहे. इथपर्यंत ठीक आहे. त्याच्यानंतर आरएच फॅक्टर मध्ये जो पॉझिटिव्ह आहे तो काय आहे? डॉमिनंट कॅरेक्टर आहे आणि जो काय निगेटिव्ह आहे तो काय आहे? रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. ठीक आहे.
तर आता बघा, ही जी मदर आहे तिचा जो जिनोटाइप ओ आहे याचा अर्थ तिची फिनोटाइप ओ आहे, म्हणजे त्याचं कॅरेक्टरिस्टिक काय सांगितलं आपला ओ पॉझिटिव्ह आहे, याचा अर्थ तिचं ओ मधलं जे कॅरेक्टरिस्टिक जिनोटाइप जे असणार आहे ते काय असणार आहे, ओ आणि ओ असणार आहे. तर फादर मध्ये ए ब्लड ग्रुप आहे, याचा अर्थ त्याचं ए असू शकतं किंवा ए आणि ओ असू शकतं. ठीक आहे, हे जरी असेल तरी पण त्याचं ब्लड ग्रुप एच बघायला मिळतं, आणि हे जरी असेल तरी पण त्याचं ब्लड ग्रुप काय बघायला मिळतं, एच बघायला मिळतो. आणि जेव्हा आपण आर एच फॅक्टर बघतो तर ही मदर काय आहे, पॉझिटिव्ह आहे, याचा अर्थ त्याचं एक तर ही वाली फिनोटाइप असणार आहे किंवा काय असणार आहे, ही वाली फिनोटाइप असणार आहे. आणि हा फादर काय आहे, निगेटिव्ह आहे, म्हणजे याची काय असणार आहे, जिनोटाइप ही असणार आहे. ठीक आहे, ही जिनोटाइप आहे हे समजलं आपल्याला. आर एच फॅक्टरमध्ये जर पॉझिटिव्ह फिनोटाइप असण्यासाठी तुमची जिनोटाइप पॉझिटिव्ह निगेटिव्ह असायला पाहिजे, किंवा तुमची जिनोटाइप दोन्ही पण पॉझिटिव्ह असायला पाहिजे. आणि जर तुमची फिनोटाइप निगेटिव्ह येत असेल, म्हणजे तुमचे कॅरेक्टर जर तुम्हाला निगेटिव्ह दिसत असतील, तर याचा अर्थ तुमची जी जिनोटाइप आहे ते निगेटिव्ह असणार आहे. ठीक आहे, मग आता जर आपण कॉम्बिनेशन बघितलं, आता तुम्ही कॉम्बिनेशन बघितलं तर आपण असं बघू शकतो बघा. तर या साईडला आपण काय लिहूया, फादर लिहूया, आणि या साईडला आपण मदर लिहूया. ठीक आहे, हे काय लिहूया आपण, ए बी ओचं लिहूया, आणि या साईडला आपण आर एच लिहूया. ठीक आहे, आर एच कॅप, या साईडला आपण आर एच लिहूया, या साईडला आपण फादरचे कॅरेक्टर्स लिहूया, आणि या साईडला आपण मदरचे कॅरेक्टर लिहूया. तर ए बी ओ मध्ये बघूया, तर कुठले जे आहे ते कॅरेक्टरिस्टिक्स असू शकतात. तर बघा, मदरचे काय असू शकतात, ओ आणि ओ दोनच आहेत. ठीक आहे, मदरचे मग आपण लिहूया ओ आणि ओ. फादर मध्ये कुठले आलेल्स आहेत, ए आणि ओ, म्हणजे कुठले ए आणि ओ दोनच प्रेझेंट आहेत. ठीक आहे, ए आणि ओ, म्हणजे फादर मध्ये जो ऑफस्प्रिंग येणार आहे, दोघांचा जो बच्चू असणार आहे तो एक तर एओ असणार आहे, ह्या साईडला घेतलं तरी पण एओ असणार आहे, या साईडला घेतलं तरी ओ असणार आहे किंवा ओ असणार आहे. म्हणजे त्यांचा जो बच्चू असणार आहे तो एकतर ओ ए ब्लड ग्रुप असणार आहे, किंवा त्याचं एकतर काय असणार आहे, ओ ब्लड ग्रुप असणार आहे. ठीक आहे, या दोन व्यतिरिक्त त्यांचा कुठलाही ब्लड ग्रुप असणार नाही. आता राहिला गोष्ट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा. तर बघा, मदरमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पण बघायला मिळतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आणि फादरमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, फक्त आणि फक्त निगेटिव्ह बघायला मिळतो. निगेटिव्ह म्हणजे त्याची जी जिनोटाइप असणार ती काय असणार, कशी असणार आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि निगेटिव्ह निगेटिव्ह. ठीक आहे, म्हणजे जो बेबी आहे तो कसा असू शकतो, पॉझिटिव्ह पण असू शकतो आणि निगेटिव्ह पण असू शकतो, दोन्ही पण असू शकतात. ठीक आहे, याच्यावरून आपल्याला काय समजलेलं आहे, की जो ब्लड ग्रुप आहे तो एकतर ए ब्लड ग्रुप असू शकतो किंवा काय असू शकतो, ओ ब्लड ग्रुप असू शकतो. ठीक आहे, हे इथं आपण लिहिलं, ए किंवा असू शकतो किंवा ओ असू शकतो. मग ए पॉझिटिव्ह पण असू शकतो किंवा ए निगेटिव्ह पण असू शकतो. काय कारण इथे लिहिलं आहे की ए निगेटिव्ह पण आहे. ठीक आहे, इथे ओ पॉझिटिव्ह पण असू शकतो किंवा ए निगेटिव्ह पण असू शकतो, ओ निगेटिव्ह पण असू शकतो. आता आपल्याला ऑप्शनमध्ये काय सांगितलं बघा, ए पॉझिटिव्ह असू शकतं का, तर हो असू शकतो. ए निगेटिव्ह असू शकतं का, तर हो असू शकतो. ओ पॉझिटिव्ह असू शकतं का, तर हो असू शकतो. पण ए बी पॉझिटिव्ह असू शकत नाही. काय बी पॉझिटिव्ह असू शकत नाही, कारण इथे कुठेही आपल्याला जे आहे ते बी नावाचा ॲलील जो आहे, बी नावाचे जे जिनोटाइप आहे ते आपल्याला कुठेही दोघांच्या मध्येही पण बघायला मिळत नाही. म्हणून त्यांचा ब्लड ग्रुपमध्ये बी असू शकतो का, नाही असू शकत. आणि मग जर त्यांच्या बच्चूंमध्ये ही जी अशी जिनोटाइप असेल, फादर आणि मदरमध्ये, आणि त्यांच्या बच्चूमध्ये जर तुम्हाला बी बघायला मिळत असेल, तर याचा अर्थ कुछ तो गडबड है बाबा. ठीक आहे, गडबड कुछ तो है. त्यामुळं जर तुमची जी जिनोटाइप आणि फिनोटाइप आहे याच्यावरून पण आपण काय करू शकतो, ती जी काय खूप सारे जेव्हा रेप केसेस वगैरे होतात, किंवा जे काही रेपचे विक्टिम्स असतात, किंवा जे काही कोर्ट मॅटर्स वगैरे असतात, ज्यामध्ये ब्लड ग्रुप जो आहे तो पण एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. तो जो बेबी आहे तो त्याच फादरचा आहे किंवा त्याच मदरचा आहे की नाही हे ओळखण्यासाठी. त्यामुळे जी डीएनए मॅपिंग जी आहे, ही जी प्रोसेस आहे ती थोडीशी खर्चिक आहे आणि थोडीशी लेंथी प्रोसिजर आहे. त्यापेक्षा एबी जे आपली एबीओ ब्लड ग्रुप आणि आरएच ब्लड ग्रुप आहे याच्यावरून पण आपल्याला बऱ्याचशा कंडिशनमध्ये कळू शकतं. पण हे काय नसतं, कन्फर्मेटरी नसतं, कारण याच्यामध्ये बऱ्याचशा ज्या आहेत त्या पॉसिबिलिटीज असतात. जसं की आता आपण या केसमध्ये बघितलं, ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह. याच्यामध्ये 4 पॉसिबिलिटीज आपल्याला मिळाल्या होत्या, की 4 पॉसिबिलिटीज त्या बच्चूच्या असू शकतात. आणि 5वी पॉसिबिलिटी होती ही काय होती, इम्पॉसिबल होती. ही काय होती, इम्पॉसिबल अशी गोष्ट होती. पण हे नेहमीच असं असतं का, तर तसं नसतं. त्याच्यामुळे मग आपल्याला काय करायला लागतं, डीएनए मॅपिंग करायला लागतं. ठीक आहे, तर याचा ऑप्शन काय असणार आहे, ए बी पॉझिटिव्ह असणार आहे. ह्या क्वेश्चनमध्ये जर थोडंसं तुम्हाला जिनोटाइप फिनोटाइप थोडंसं जर जम्बलिंग होत असेल, तर एकदा काय करा, परत व्हिडिओ जे आहे थोडासा बॅक घ्या, एक 1-2 मिनिट बॅक घ्या आणि परत बघा, म्हणजे काय थोडा परत रिव्हिजन केलं तर समजून जाईल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉलंटरी मॅच्युरेशन विल ऑकर व्हेन. मॅच्युरेशन जे आहे ती व्हॉलंटरी कधी होईल, जेव्हा डेट्रुसल मसल कॉन्ट्रॅक्ट होतील, जेव्हा डेट्रुसल मसल रिलॅक्स होतील, जेव्हा एक्सटर्नल स्पिंक्टर कॉन्ट्रॅक्ट होईल, आणि जेव्हा एक्सटर्नल स्पिंक्टर रिलॅक्स होईल तेव्हा. बघा, जी मॅच्युरेशनची प्रोसेस असते ती व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी दोन्ही पण असते. तर त्या अगोदर आपल्याला बघायला लागेल की तुमचा जो मॅच्युरेशन जो पाथवे आहे तो कसा आहे. हे फॉर एक्झाम्पल हे काय तुमचं ब्लॅडर आहे. ठीक आहे, हे काय तुमचं ब्लॅडर आहे, आणि हा काय युरेटर आहे, आणि इथं काय तुमच्या युरेटरच्या ओपनिंग आहेत, जिथे तिथून काय तुमच्या असे युरेटर्स असे अटॅच आहेत. ठीक आहे,
जेव्हा ह्या युरेटरचं हे जे ब्लॅडर आहे, ह्या ब्लॅडरला जी मसलची लाइनिंग असते, त्या मसल्सला आपण काय म्हणतो, डेट्रुसल्स मसल असं आपण म्हणतो. जी ब्लॅडर्समध्ये जे मसल असतात त्याला आपण काय म्हणतो, डेट्रुसल मसल आपण म्हणतो. त्यानंतर इथे एक इन्फेक्टर असतं, स्फिंक्टर असतं, त्याला आपण काय म्हणतो, इनर स्फिंक्टर म्हणतो. इनर स्फिंक्टर म्हणतो. ठीक आहे. आणि त्यानंतर पुढे एक स्फिंक्टर असतं, त्याला आपण काय म्हणतो, आउटर स्फिंक्टर म्हणतो. ठीक आहे, आउटर स्फिंक्टर म्हणतो. ठीक आहे, यालाच काय म्हटलं जातं, एक्सटर्नल स्फिंक्टर म्हटलं जातं. एक्सटर्नल स्फिंक्टर असं आपण म्हटलं जातं. ठीक. तर ह्यापैकी तुमचं जे व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी दोन्ही काय असतात, मॅच्युरेशन मध्ये प्रोसेस होत असतात. तुमचं जे मॅच्युरेशन असतं पार्टली इनव्हॉलंटरी आहे आणि पार्टली व्हॉलंटरी आहे. मग अगोदर काय होतं, तुमचं इनव्हॉलंटरी प्रोसेस सुरू होते. मग इनव्हॉलंटरी मध्ये काय होतं, तुमचे जे डेट्रुसल्स मसल आहे, ठीक आहे, तुमचे जे डेट्रुसर मसल आहे त्या कॉन्ट्रॅक्ट होतात. फर्स्ट काय होतं इनव्हॉलंटरी मध्ये, डेट्रुसर मसल कॉन्ट्रॅक्ट होतात. मसल काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. आता बघा ह्या डायग्राममध्ये बघा, ही जी तुमची डेट्रुसल मसल आहे ही काय झाली, कॉन्ट्रॅक्ट झाली. तर याच्यामध्ये जे काही युरिन होतं ते काय होईल, पुढे पास होईल. ठीक आहे, युरिन काय होईल, फक्त आणि फक्त पुढे पास होईल. कुठपर्यंत जाणार आहे ते, इनर स्फिंक्टर पर्यंत. जोपर्यंत तुमचा इनर स्फिंक्टर उघडत नाही, तो दरवाजा जोपर्यंत उघडत नाही तोपर्यंत तुमचा युरिन जे आहे ते पुढे पास होणार आहे का, पुढे पास होणार नाही. मग तुमचं जेव्हा डेट्रुसल मसल कॉन्ट्रॅक्ट होतं तेव्हा तुमचं इनर स्फिंक्टर काय होणं, ओपन होणं अपेक्षित आहे. ठीक आहे, हे जर ओपन झालं तर आणि तरच तुमचं काय होईल, जे युरिन आहे ते ब्लॅडर मधून पुढे सरकेल. मग जेव्हा तुमची डेट्रुसल मसल कॉन्ट्रॅक्ट होते, ही प्रोसेस कशी आहे, इनव्हॉलंटरी आहे. नेक्स्ट आहे बघा तुमचं जे इनर स्फिंक्टर आहे. ठीक आहे, तुमचं इनर स्फिंक्टर आहे किंवा त्याला आपण इंटरनल स्फिंक्टर म्हणतो. इंटरनल स्फिंक्टर आहे ते काय होतं, रिलॅक्स होतं. ते काय होतं, रिलॅक्स होतं. आणि हे जेव्हा रिलॅक्स होतं तेव्हा तुमचा दरवाजा उघडतो. कुठला दरवाजा, आतला दरवाजा. आतापर्यंत कुठला आहे तुमचं, फक्त आणि फक्त इनव्हॉलंटरी चालू आहे. जी काही मॅच्युरेशनची प्रोसेस आहे ती इनव्हॉलंटरी चालू आहे. कधीपर्यंत, तुमच्या इनर स्फिंक्टर येईपर्यंत. मग आता तुमचं जे युरिन आहे तो कुठपर्यंत आलेला आहे, इनर स्फिंक्टर उघडलेला आहे. ठीक आहे, इनर स्फिंक्टर काय झालेलं, रिलॅक्स झालेला आहे. रिलॅक्स झाल्याचा अर्थ काय, दरवाजा उघडलेला आहे. रिलॅक्स झाल्याच्या नंतर तो कुठपर्यंत येऊन पोहोचले, आउटर स्फिंक्टर पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आता जे आउटर स्फिंक्टर आहे, हे जे आउटर स्फिंक्टर आहे हे कसं आहे, हे कसं आहे, हे कसं आहे, हे आहे व्हॉलंटरी. हे कशामध्ये आहे, व्हॉलंटरी मध्ये येतं. म्हणजे व्हॉलंटरी म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही ते ओपन करू शकता. आणि जर तुम्हाला, जेव्हा तुम्हाला काय नाही, तुम्ही अशा कंडिशन मध्ये नाही जेव्हा तुम्ही तिथे काय करू शकता, मॅच्युरेशन तुमचं युरिन पास करू शकता. तुम्ही अशा कंडिशन मध्ये जेव्हा तुम्ही नसता तेव्हा काय करू शकता, तुम्ही ते तिथं युरिन होल्ड होईल. हे जर व्हॉलंटरी, आउटर स्फिंक्टर जर व्हॉलंटरी नसतं तर जसं बेबीज मध्ये युरिन पास होतं कधीही कुठेही, तसं तुमचं झालेलं असतं. मग निसर्गाने काय केलेलं आहे की तुमचं जे डेट्रुसल मसल तुमच्या इन्व्हॉलंटरी ठेवल्यात, इंटरनल स्फिंक्टर इन्व्हॉलंटरी ठेवलंय, पण जे आउटर स्फिंक्टर आहे ते कसं ठेवलेलं आहे, व्हॉलंटरी ठेवलेलं आहे. जेणेकरून काय होणार आहे, तुमचं ते तुम्ही काय करणार, जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही युरिन पासेज करू शकाल. तर आउटर स्फिंक्टर जे आहे ते कुठल्या नर्व सप्लाय असतो, त्याला प्युडेंटल नर्व सप्लाय असतो. ठीक आहे, जे प्युडेंटल नर्व जे आहे तिचा नर्व सप्लाय कुठे असतो, मला आउटर स्फिंक्टरला बघायला मिळतो. ठीक आहे, मग जोपर्यंत तुमचं जे एक्सटर्नल किंवा आउटर स्फिंक्टर जे आहे तर यालाच आपण काय म्हणतो, एक्सटर्नल स्फिंक्टर सुद्धा म्हणतो. ठीक आहे, एक्सटर्नल स्फिंक्टर. एक्सटर्नल स्फिंक्टर आहे हे जेव्हा रिलॅक्स होणार, ठीक आहे, जोपर्यंत जोपर्यंत एक्सटर्नल स्फिंक्टर, एक्सटर्नल स्फिंक्टर रिलॅक्स होत नाही, रिलॅक्स होत नाही तोपर्यंत, तोपर्यंत युरिन पास होत नाही, पास होत नाही, होत नाही. ठीक आहे, हे काय झालं आपला कन्क्लुजन झालं. हे आपलं कन्क्लुजन काय झालं, जोपर्यंत एक्सटर्नल स्फिंक्टर तुमचं काय होत नाही, रिलॅक्स होत नाही. मग तुमचं एक्सटर्नल स्फिंक्टर रिलॅक्स झालं याचा अर्थ तुमचा एक्सटर्नल स्फिंक्टरचा जो मेन दरवाजा होता तो दरवाजा आता उघडलेला आहे आणि आता तुमची मॅच्युरेशनची प्रोसेस आहे ती पास होणार आहे. मॅच्युरेशन म्हणजे काय, युरिन पासेस. ठीक आहे, युरिन जे आहे आपल्या बॉडीच्या बाहेर जेव्हा फटल आपण काय म्हणतो, मॅच्युरेशन असं आपण म्हणतो. तर बघा, व्हॉलंटरी मॅच्युरेशन विल ऑकर व्हेन डेट्रुसल मसल कॉन्ट्रॅक्ट, हे काय आहे, इनव्हॉलंटरी आहे. ठीक आहे, ही काय आहे, इनव्हॉलंटरी प्रोसेस आहे. त्यामुळे आपल्याला काय विचारलं, फक्त आणि फक्त व्हॉलंटरी बद्दल विचारलं आहे. डेट्रुसल मसल रिलॅक्स, ही मसल रिलॅक्स, ही मसल कॉन्ट्रॅक्ट झाली तेव्हा मॅच्युरेशन सुरू होतं. ही मसल जेव्हा रिलॅक्स होते, ही जेव्हा मसल रिलॅक्स आहे याचा अर्थ काय, तुमचं ब्लॅडर काय आता रेडी आहे. कशासाठी रेडी आहे, युरेटर्स पासून युरिन रिसीव्ह करण्यासाठी रेडी आहे. ठीक आहे, जर ते कॉन्ट्रॅक्ट झालं तर युरिन म्हणजे युरेटर मधलं युरिन आहे ते इकडे येईल का, तर नाही येणार. जेव्हा ते रिलॅक्स असतं तेव्हाच काय होतं, युरेटर मधून युरिन खाली पडत असतं. ठीक आहे, मग याच्यामध्ये याचा आणि मॅच्युरेशन मध्ये याचा संबंध आहे का, मॅच्युरेशन मध्ये याचा संबंध आहे का, तर मॅच्युरेशन मध्ये रिलॅक्स होण्याचा संबंध नाही. डेट्रुसल कॉन्ट्रॅक्ट होतात हे काय, मॅच्युरेशनचा पार्ट आहे, पण डेट्रुसल रिलॅक्स होणं हे मॅच्युरेशनचा पार्ट नाही आहे. एक्सटर्नल स्फिंक्टर कॉन्ट्रॅक्ट, ठीक आहे, तुमचं जे एक्सटर्नल स्फिंक्टर कॉन्ट्रॅक्ट जेव्हा होतं तेव्हा काय होतं, तुमचा दरवाजा बंद होतो. जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हा तुमचा काय होतो, दरवाजा बंद होतो. आणि जेव्हा एक्सटर्नल स्फिंक्टर रिलॅक्स होतं तेव्हा तुमचा दरवाजा काय होतो, ओपन होतो. डोर काय होतो तुमचा, ओपन होतो. आणि डोर ओपन झालं तुमच्या काय होतं, व्हॉलंटरी जी प्रोसेस होती कशाची, मॅच्युरेशनची, ती काय होते, कंप्लीट होते. म्हणून जर तुमचं जे मॅच्युरेशन प्रोसेस आहे ती जर व्हॉलंटरीली कंप्लीट होण्यासाठी एक्सटर्नल स्फिंक्टरचं रिलॅक्सेशन होणं गरजेचं आहे. तर बघा आपण काय बघितलं,
की पूर्ण जी मॅच्युरेशन प्रोसेस आहे ती कशी आहे, व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी दोन्ही पण बनवली आहे. इनव्हॉलंटरीमध्ये काय होतं, तुमच्या डेट्रोसल मसल कॉन्ट्रॅक्ट होतात, जेणेकरून तुमची युरिन आहे ते काय होते, पुढे पास होते. कुठपर्यंत पास होते, इंटरनल स्फिंक्टरपर्यंत पास होतं. इंटरनल स्फिंक्टर पण काय आहे, इनव्हॉलंटरी आहे ते काय होतं, त्याचे जे मसल्स आहेत ते काय होतात, रिलॅक्स होतात. रिलॅक्स झालं म्हणजे काय झालं, दरवाजा ओपन झाला. कुठपर्यंत गेला तो दरवाजा, एक्सटर्नल स्फिंक्टरपर्यंत तुमचं युरिन आता येऊन पोहोचलेलं आहे. एक्सटर्नल स्फिंक्टर तुमचं काय झालं, आता रिलॅक्स झालं, दरवाजा ओपन झाला, मग काय होईल, तुमची मॅच्युरेशनची प्रोसेस कंप्लीट झाली. जर तुमची एक्सटर्नल स्फिंक्टर जे आहे ते कॉन्ट्रॅक्टच राहिलं तर ते काय होईल, दरवाजा तुमचा बंदच राहणार आहे. ठीक आहे. Calcium channel blockers. Next question बघूया. Calcium channel blockers which are used in the treatment of hypertension in fluids. खालीलपैकी कुठले जे आहेत जे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत, जे की काय करू शकतो आपण, हायपर टेन्शनच्या ट्रीटमेंटमध्ये यूज करू शकतो. फर्स्ट ऑप्शन आहे बघा आपला प्राझोसिन. प्राझोसिन हा काय आहे, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे का, तर नाही. हा काय आहे, अल्फा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर आहे. ॲड्रेनर्जिक ब्लॉकर आहे. हा काय आहे, अल्फा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर आहे. इनेलाप्रिल काय आहे, आपलं ACE इनिबिटर आहे. कॅप्टोप्रिल काय आहे, आपलं ACE इनिबिटर आहे. निपिडिपिन काय आहे, आपला कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे. ठीक आहे, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे, जो काय करतो, ब्लड व्हेसल्सला डायलेट करतो. ब्लड व्हेसल्सला काय करतो, डायलेट करतो. ब्लड व्हेसल डायलेट करतो आणि ब्लड व्हेसल डायलेट काय, तुमची बीपी काय होते, कमी होते. बरोबर. ठीक आहे. तर अदर एक्झाम्पल काय आहेत अजून, निफिडिपिन सारखे, अम्लोडिपिन आहे. अम्लोडिपिन आहे. त्याचबरोबर अजून काय आहे, निफिडिपिन बघितलंच आहे आपण आता. त्यानंतर अजून काय बघायला मिळतं आपल्याला, फिलोडिपिन. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, डायहायड्रोपायरिडिन्स म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, डायहायड्रोपायरिडिन्स. त्याला आपण काय म्हणतो, डायहायड्रोपायरिडिन्स. कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचे त्याचे दोन टाईप्स आहेत. ठीक आहे. आता आलोच आहे तर सांगून टाकतो तुम्हाला इथे लगेच. कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचे पण दोन टाईप पडतात. एक असतात डायहायड्रोपाइन्स. अरे या पेनला काय होतं मध्येच, डायहायड्रोपाइन्स. आणि दुसरे असतात नॉन डायहायड्रोपाइन्स. डायहायड्रोपाइन्सचे एक्झाम्पल कुठले आहे, तुमचे जेवढे काही डिपिन आहेत, अम्लोडिपिन, निफिडिपिन आणि फिलोडिपिन. ठीक आहे. हे काय तुमचे डायहायड्रोपाइनचे एक्झाम्पल आहेत. नॉन डायहायड्रोपाइनचे काही एक्झाम्पल कुठले आहेत, तर आहेत वेरापामिल आणि डिल्शियाजेम. हे काय आहेत, कॅल्शियम चॅनल. हे पण काय कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत. हे पण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर मध्ये दोन टाईप पडतात, डायहायड्रोपाइन्स आणि नॉन डायहायड्रोपाइन्स. ठीक आहे. डायहायड्रोपाइन्सचे एक्झाम्पल आहेत अम्लोडिपिन, निपिडिपिन, फिलोडिपिन. आणि नॉन डायहायड्रोपाइन्सचे एक्झाम्पल आहेत वेरापामिल आणि डिल्शियाजेम. ठीक आहे. हे काय आपले कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत. हे दोन्ही पण आपण काय करतो, हायपर टेन्शनच्या मॅनेजमेंटसाठी वापरत असतो. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं डायहायड्रोपाइन्स आणि नॉन हायड्रोपाइन्स मधला मेजर डिफरन्स जर बघायला गेलं, तर डायहायड्रोपाइन्स जे आहेत हे काय करतात, तुमच्या ब्लड व्हेसलला डायलेट करण्यासाठी काम करतात. आणि हे जे आहेत तुमचे जे नॉन डायहायड्रोपाइन्स हे तुमच्या हर्टवर ऍक्ट करतात. ठीक आहे. हे हर्टवर ऍक्ट करतात आणि हे व्हेसल्सवर ऍक्ट करतात. ठीक आहे. हे काय त्यांचा मेजर डिफरन्स आहे. म्हणून ऑप्शन बघायचं आपलं कुठला आन्सर असणार आहे, डी ऑप्शन का असणार, याच्यामध्ये करेक्ट आन्सर असणार आहे का, कारण हे दोघं जे काय एसी इनिबिटर आहेत आणि हा काय आहे, अल्फा ब्लॉकर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. लिथियम मॉनिटरिंग इज डन बिकॉज ऑफ. लिथियम मॉनिटरिंग आपण का करतो हे आपल्याला विचारलेलं आहे. बघा, लो थेराप्युटिक इफिकसी, व्हेरी लो थेराप्युटिक इंडेक्स, ऍडव्हर्स इफेक्ट आणि लॉंग हाफ लाईफ. बघा, लिथियम जो ड्रग आहे हा काय ड्रग ऑफ चॉईस आहे. कशाची, मेनियाची. अजून कशाची, बायपोलार डिसऑर्डरची. बायपोलार जे डिसऑर्डर्स आहेत त्या दोघांची काय आहे, ड्रग ऑफ चॉईस आहे. कुठला, लिथियम. हा काय आहे, मूड स्टेबिलायझर आहे. हा काय आहे, मूड स्टेबिलायझर नावाचा ड्रग आहे. हा काय करतो, तुमचा मूड काय करतो, स्टेबल करतो. मिनियाची पेशंटचा काय असतो, मूड स्टेबिलाइज नसतो. बायपोलर डिसऑर्डरचा पेशंटचा काय असतात, त्यांचा मूड स्टेबिलाइज नसतो. ते काय दोन्ही पण डिप्रेशन झालं, मेनिया झालं, बायपोलर डिसऑर्डर, हे काय झाले तर मूड डिसऑर्डर्स आहेत. आणि मूड डिसऑर्डर्स मध्ये आपण कुठले ड्रग वापरतो, मूड स्टेबिलायझर्स वापरतो. त्यापैकी ड्रग ऑफ चॉईस कुठला आहे, तर लिथियम आहे. ठीक आहे. डिप्रेशनच्या पेशंटमध्ये देतो का आपण, डिप्रेशनच्या पेशंटमध्ये देत नाही. तो काय करतो, लिथियम मूड स्लो डाऊन करण्याचं काम करतो. ठीक आहे. आणि ह्याची आपण मॉनिटरिंग खूप स्ट्रिक्टली करतो. हे मॉनिटरिंग स्ट्रिक्टली करण्याचं कारण काय आहे हे आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो आपल्याला, लो थेरापेटिक इफिकसी. ठीक आहे. जेव्हा आपल्याला एखाद्या ड्रगची काय करायची असते, इफिकसी चेक करायची असते, तेव्हा आपण मॉनिटरिंग एवढी स्ट्रिक्टली करतो का, तर नाही. जेव्हा आपल्याला एखाद्या ड्रगची इफिकसी जेव्हा चेक करायची असते, आपण त्या ड्रगचं लेवल आपण मॉनिटर करत नाही, आपण त्या ड्रगचे इफेक्ट मॉनिटर करतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या पेशंटला काय दिले आहे, पॅरासिटामॉल दिलेले आहे. ठीक आहे. तेव्हा त्याची इफिकसी तुम्ही कशी चेक करणार, त्या पेशंटचं टेम्परेचर कमी झालं तर तुम्ही काय करणार, की बाबा त्या ड्रगची इफिकसी चांगली आहे. ठीक आहे. हे तुम्ही चेक करणार. तुम्ही त्या पेशंटचा त्या सिरम लेवल चेक करणार का, की बाबा तुम्ही आता आज पॅरासिटामॉल दिलं, पेशंटला 1 ग्रॅम पॅरासिटामॉल दिलेला आहे, मग तुम्ही काय करणार, पेशंटच्या लॅबमध्ये सॅम्पल पाठवणार आणि लॅबवाल्यांना काय सांगणार, सिरम ऍसिटोफेनॉमेनॉन करून आणा.
म्हणजे काय, सिरम पॅरासिटामॉल लेवल तुम्ही करा. असं करून तुम्ही त्या पेशंटचे थेरॉपेटिक इफिकसी, त्या ड्रगची थेरॉपेटिक इफिकसी चेक करता का? तर नाही. त्याचे ड्रगचे जे काही आपल्याला एक्सपेक्टेड आउटकम होता, तो जर आउटकम मीट करत असेल तर तो ड्रग आहे इफेक्टिव्ह आहे, त्या ड्रगची इफिकसी चांगली आहे असं आपण म्हणतो. त्यासाठी आपल्याला त्याची सिरम मॉनिटरिंग करण्याची गरज आहे का? त्याची सिरम मॉनिटरिंग करण्याची गरज नाही आहे. व्हेरी लो थेरॉपेटिक इंडेक्स, ठीक आहे. लिथियमचा थेरॉपेटिक इंडेक्स जो आहे तो कमी आहे, ठीक आहे. लिथियमचा थेरॉपेटिक इंडेक्स काय आहे? कमी आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायला लागतं, त्याची काय करायला लागतं, मॉनिटरिंग करायला लागतं. तर थेरॉप्युटिक इंडेक्स म्हणजे काय? थेरॉप्युटिक इंडेक्स म्हणजे जेव्हा पण आपण एखादा ड्रग देतो तेव्हा आपण त्याची काय करतो, सिरम लेवल जी आहे, फॉर एक्झाम्पल हा एक XYZ ड्रग आहे आणि ह्या XYZ ड्रग जो आहे याची जी सिरम लेवल आहे ती नॉर्मल आहे 1.2 टू 1.8, ही काय त्याची नॉर्मल लेवल आहे. म्हणजे जेव्हा तो ड्रग 1 टू 1.8 मध्ये असतो तेव्हा तो काय करतो, इफेक्टिव्हली काम करतो. 1.2 पेक्षा जर ड्रग जर आपण कमी दिला तर तो ड्रगची जी आहे ती इफिकसी बघायला मिळत नाही. ते म्हणजे जेवढा आपल्याला इफेक्ट बघायला पाहिजे होता तेवढा इफेक्ट त्या पेशंटमध्ये दिसत नाही. म्हणजे जर तुम्ही त्या पेशंटचा सिरम लेवल जर 1 ठेवला तर त्या ड्रगचा उपयोग जेवढा व्हायला पाहिजे तेवढा होत नाही. बरोबर. म्हणजे त्या ड्रगचं जे काम आहे ते ड्रग तो काम व्यवस्थित करत नाही जर त्याचा डोस कमी झाला तर. 1.2 पेक्षा जर त्याचा कमी झाला तर तो काय करणार नाही, काम करणार नाही. आणि जर त्याचा 1.8 पेक्षा जर जास्त झाला तर तो ड्रग काय दाखवेल, त्याचे टॉक्सिक इफेक्ट दाखवेल, जे की काय असतील, सिव्हिअर असतील. ठीक आहे. मग हे काय झालं, त्याचा थेरॉप्युटिक इंडेक्स झाला. थेरॉप्युटिक इंडेक्स मध्ये तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, अशी थेरॉप्युटिक रेंज जी काय असते तुम्हाला त्या पेशंटचा सेफ ड्रग काय करते, मेंटेन करण्यासाठी काम करते. म्हणजे आता 1.2 टू 1.8 ही काय झाली, सेफ झाली. दुसरा एक ड्रग आहे, ठीक आहे. दुसरा एक ड्रग आहे एबीसी नावाचा ड्रग आहे, ठीक आहे. दुसरा एक एबीसी नावाचा ड्रग आहे, त्याची जी थेरॉपेटिक इंडेक्स आहे तो किती आहे, 2 ते 12 आहे. म्हणजे तर जो त्याचा लेवल जे आहे तुम्ही 2 ठेवला तर ते ड्रग काय करतो, व्यवस्थित काम करतो. 2 पेक्षा कमी ठेवला तर व्यवस्थित काम करत नाही. आणि 12 पेक्षा जास्त ठेवला तर काय होतं, त्याचा टॉक्सिक इफेक्ट दिसायला लागतात. ठीक आहे. म्हणजे दोघांच्या मध्ये बघा तुम्ही किती अंतर बघायला मिळतं, तुम्हाला जवळपास जे आहे ते 10 युनिट्सचं अंतर बघायला मिळतं. आणि ह्या दोघांच्या मध्ये जवळपास तुम्हाला फक्त आणि फक्त 0.6 तुम्हाला अंतर बघायला मिळतं. म्हणजे जर तुम्ही एखादा हा जर XYZ नावाचा ड्रग देत असाल तर जर त्याचा थेरॉप्युटिक इंडेक्स जो आहे एवढा कमी आहे आणि जर याच्यामध्ये थोडंसं जरी प्रॉब्लेम झाले, म्हणजे तुम्ही काय केलं, 1.2 तुमचा ड्रग लेवल आला, तर तुम्ही काय वाटलं, बाबा उद्या कमी होईल आणि ड्रग जर आहे ते इफेक्ट कमी होईल, म्हणून आपण काय केलं, एक डोस जास्त दिला. एक डोस जास्त दिला आणि तुम्हाला असं कळलं की ह्या ड्रगचा जे लेवल झाले ते किती झाले, 2.0 झाले. म्हणजे किती झाले, 2 झाले. म्हणजे काय झालं, तुम्हाला ड्रगचा टॉक्सिक इफेक्ट दिसायला सुरू झाला. म्हणजे असे जे ड्रग्स आहेत यांच्यामध्ये आपल्याला खूप कॉन्शियसली ड्रग डोस मेंटेन करावा लागतो. पण ते जर हे एबीसी घ्या, आज तुम्हाला मिळाला की काय सिरम लेवल, तुम्ही रिपोर्ट चेक केला 4 मिळाला, तर तुम्ही काय केला, परत एक डोस दिला. तिथं काय जास्तीत जास्त 4चं होऊन किती होणार आहे, 8 होणार आहे. 8चं होऊन किती होणार आहे, 10 होणार आहे. पण 12 जे आहे ते इझिली क्रॉस करणार आहे का, ते इझिली क्रॉस करणार नाही. म्हणजे याचे जे टॉक्सिक सिम्पटम्स आहेत, टॉक्सिक जे इफेक्ट आहे ते यायला काय लागणार आहे, खूप वेळ लागणार आहे ॲज कम्पेअर टू द XYZ. तर कारण याचा जो थेरॉप्युटिक इंडेक्स जो आहे, ही जी रेंज आहे ती कमी आहे आणि याची थेरॉप्युटिक इंडेक्स जो आहे तो कसा आहे, जास्त आहे. पण ज्या ड्रगची थेरॉप्युटिक इंडेक्स काय असतो, खूप लो असतो, त्या ड्रगला काय करायला लागतं, आपल्याला स्ट्रिक्टली मॉनिटर करायला लागतं. आणि लिथियमची पण काय आहे, खूप थेरॉपेटिक इंडेक्स काय आहे, खूप कमी आहे, म्हणून आपल्याला त्याला मॉनिटर करायला लागतं. म्हणून हे आन्सर आपल्याला काय वाटते, करेक्ट वाटते. नेक्स्ट बघा काय म्हणते, ऍडव्हर्स इफेक्ट. ऍडव्हर्स इफेक्ट साठी आपल्याला मॉनिटरिंग स्ट्रिक्टली करायची गरज आहे. कारण जे तुम्ही जेवढे ड्रग देताय, ठीक आहे, जेवढे तुम्ही ड्रग देताय त्या सर्व ड्रगचे काही ना काहीतरी साईड इफेक्ट आहेत. तर त्या सर्व ड्रगला आपण स्ट्रिक्टली मॉनिटर करतो का, तर नाही करत. ठीक आहे. तुम्ही साधा अँटीबायोटिक जरी दिला तर त्या अँटीबायोटिकचे पण खूप काय काय आहेत साईड इफेक्ट आपल्याला बघायला मिळतात. आणि तुम्ही पॅरासिटामॉल जरी दिला आणि तुम्ही एखादी ऑन्डेम जरी टॅबलेट दिला तरी पण त्याचे पण आपल्याला साईड इफेक्ट बघायला मिळतात. तरी पण आपण त्याची मॉनिटरिंग स्ट्रिक्टली एवढी करतो का, तर नाही. ऍडव्हर्स इफेक्ट हे सर्व ड्रगचे असतात, त्याच्यामुळेच आपण लिथियमचे ऍडव्हर्स आहेत म्हणून आपण मॉनिटरिंग करतो का, तर नाही, त्यामुळे आपण करत नाही. लॉंग हाफ लाईफ, ठीक आहे. एखाद्या ड्रगची लॉंग हाफ लाईफ आहे म्हणजे काय, ठीक आहे. एखाद्या ड्रगची लॉंग हाफ लाईफ आहे म्हणजे काय, हे अगोदर तुम्हाला मी समजून सांगतो. ठीक आहे. हाफ लाईफ म्हणजे काय असतं, हाफ लाईफ म्हणजे तो ड्रग जो आहे तो 50% व्हायला किती वेळ लागतो. फॉर एक्झाम्पल एक ड्रग आहे, त्याचा तुम्ही काय केला, 10 mg डोस दिला, ठीक आहे, 10 mg डोस दिला आणि ह्या ड्रगची काय आहे, हाफ लाईफ किती आहे, ह्या ड्रगची हाफ लाईफ जी आहे ती किती आहे, 1 hour आहे, असं आपल्याला माहित आहे. हाफ लाईफ 1 hour आहे, याचा अर्थ काय, हा ड्रग 10 mg पासून 50 mg कमी होणे म्हणजे 50% कमी होणे म्हणजे काय, 10 mg पासून तो किती होणार, 5 mg होणार. हे 5 mg घेण्यासाठी तो किती वेळ लागतो, त्याला 1 तास लागतो. सॉरी, 5 mg पासून परत 50% कमी होणे म्हणजे किती, 2.5 mg होणे, यासाठी किती वेळ लागणार, परत 1च तास लागणार. ह्या 2.15 पासून त्याला काय होणं, परत कमी होण्यासाठी, परत जे आहे ते 50% होण्यासाठी त्याला किती लागतो, परत 1 hour लागतो. याला काय म्हणतो आपण, हाफ लाईफ म्हणतो. म्हणजे जो ड्रग आहे तो ड्रगचा जो सिरम लेवल आहे ते हाफ होण्यासाठी किती वेळ लागतो, याला आपण काय म्हणतो, ड्रगची हाफ लाईफ असं आपण म्हणतो. एखाद्या ड्रगची लॉंग हाफ लाईफ आहे याचा अर्थ काय होतो, की तो ड्रग काय होतो, तो ड्रग काय होतो, स्टे लॉंगर. तो ड्रग काय होतो, स्टे लॉंगर इन ब्लड.
तो ड्रग काय होतो स्टे लॉंगर होतो कुठं ब्लडमध्ये किंवा बॉडीमध्ये काय होतो तो ड्रग आहे तो खूप वेळ राहत असतो. ठीक आहे, त्याचं जे डोस आहे म्हणून आपल्याला काय करायला लागतं, लेस फ्रिक्वेंटली द्यायला लागतं, रेक्स फ्रिक्वेंटली द्यायला लागतं. का, कारण त्याचं जे आहे तो बॉडीमध्ये ऑलरेडी ड्रग काय राहिला थांबलेला आहे आणि जर आपण अजून परत डोस दिला तर ते काय होणार आहे, परत त्याचे काय होणार आहे, टॉक्सिसिटी होण्याचे चान्सेस असतात. म्हणून त्याची डोसची फ्रिक्वेन्सी असते ती कशी असते, आपल्याला लेस फ्रिक्वेंटली बघायला मिळते. ठीक आहे, त्याच्यानंतर रिस्क ऑफ अक्युमुलेशन हाय असते याच्यामध्ये. रिस्क ऑफ अक्युमुलेशन काय असते, हाय असते. तो ड्रग जो आहे तो अक्युमुलेट होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यानंतर रिस्क ऑफ टॉक्सिसिटी पण जास्त असते. रिस्क ऑफ टॉक्सिसिटी पण काय असते, जास्त असते. तेव्हा एखाद्या ड्रगची हाफ लाईफ जास्त असते तेव्हा त्याची रिस्क ऑफ टॉक्सिसिटी पण जास्त असते. पण लिथियममध्ये तसं आहे का, लिथियमची लॉंग जी हाफ लाईफ जी आहे ती खूप लॉंग नाहीये. आपण लिथियम म्हणजे मॉनिटरिंग करतो फक्त आणि फक्त कशामुळे, त्या लिथियमची काय आहे थेरप्युटिक इंडेक्स काय आहे, खूप कमी आहे. 0.62 काय आहे, 1.2 हे काय त्याचं नॉर्मल लेवल आहे. त्याच्यापेक्षा जास्त गेलं तर काय तुम्हाला टॉक्सिसिटी बघायला मिळते, त्याच्यापेक्षा कमी जर गेलं तर तुम्हाला काय बघायला मिळतं, ड्रगचा इफेक्ट बघायला मिळत नाही. ठीक आहे, तुम्हाला समजलं एफिकेसी कशी चेक करतो आपण. थेरप्युटिक इंडेक्स म्हणजे काय, ॲडवर्स इफेक्ट हे सगळ्याच ड्रगचे असतात, त्याच्यामुळे आपण सगळ्या ड्रगला स्ट्रिक्टली मॉनिटर करतो का, तर नाही मॉनिटर करत. लॉंग हाफ लाईफ म्हणजे काय, एखाद्या ड्रगला हाफ होण्यासाठी किती वेळ लागतो त्याला आपण काय म्हणतो, हाफ लाईफ म्हणतो. मग जर एखाद्या ड्रगला हाफ होण्यासाठी खूप वेळ लागत असेल तर फॉर एक्झाम्पल तुमचा अॅमिओडॅरोन जर तुम्ही घेतलं, ठीक आहे, अॅमिओडॅरोन जो ड्रग आहे काय आहे, अँटी अरिथमॅटिक ड्रग आहे. अॅमिओडॅरोन हा जो ड्रग आहे हा कसा आहे, अँटी अरिथमॅटिक ड्रग आहे आणि ह्या ड्रगची जी हाफ लाईफ आहे ती किती आहे, 50 डेज आहे. 50 दिवसामध्ये त्याचा काय होतो, हाफ येतो. म्हणून हा जो ड्रग आहे हा जर ह्या ड्रगची जर आपण फ्रिक्वेन्सी वाढवली तर काय होतं, ह्या ड्रगचं तुम्हाला टॉक्सिसिटी होऊ शकतं, ह्या ड्रगचं अक्युम्युलेशन होऊ शकतं. म्हणून काय करतो आपण, ह्या ड्रगची फ्रिक्वेन्सी कमी करतो. कमी करतो. ठीक आहे, जेवढा आपल्याला थेरप्युटिक डोस पाहिजे त्यापेक्षा आपण काय करतो, फ्रिक्वेन्सी कमी ठेवतो, जेणेकरून काय होणार आहे, अक्युम्युलेशन होणार नाही. आणि असे ड्रग जेव्हा देतो आपण, ज्या ड्रगची लॉंग हाफ लाईफ असते त्या ड्रगचं जे एक्सक्रिशन आहे ते होतंय का नाही प्रॉपरली बघतो. ठीक आहे, आता हा जो अॅमिओडॅरोन आहे याचं जे एक्सक्रिशन आहे किडनीमधून होत असेल, ठीक आहे, जर किडनीमधून होत असेल तर आपण त्या पेशंटची किडनी फंक्शन व्यवस्थित आहे का हे बघतो. नाहीतर त्या पेशंटच्या किडनी फंक्शनची पूर्ण वाट लागलेली आहे आणि तुम्ही अॅमिओडॅरोन दिलेला आहे म्हणजे तो ड्रग काय झाला तसा त्याच्या युरिनमध्ये तुंबलेला आहे आणि त्याचे इफेक्ट अजून पण दाखवणार, बरोबर ना, त्याचे इफेक्ट अजून पण दाखवणार. त्याच्यामुळे त्याचं एक्सक्रिशन प्रॉपरली होते की नाही ह्या ड्रगचं बघणं खूप गरजेचं असतं. ज्यांची काय असते, लॉंग हाफ लाईफ असते त्यांची, आणि ज्यांची हाफ लाईफ जास्त खूप कमी असते अशा ड्रग्स मध्ये काय बघायला मिळतं आपल्याला, त्यांचे जे डोसेस खूप जास्त आपल्याला फ्रिक्वेंटली द्यायला लागतं. का, कारण त्यांचं सिरम मेंटेन करायला लागतं आपल्याला, सिरम लेवल जे आहे ते आपल्याला मेंटेन करायला लागतं, त्यामुळे आपल्याला फ्रिक्वेंटली डोसेस द्यायला लागतात. ठीक आहे, इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. तर ह्या जो क्वेश्चन आहे याचा आन्सर काय होतं, आपलं बी आन्सर होतं. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. आशा वर्कर्स परफॉर्मन्स इज मॉनिटर्ड थ्रू. आशा वर्करचं जे परफॉर्मन्स आहे ते कशातून मॉनिटर केलं जातं हे आपल्याला विचारलेलं आहे. तर हा जो क्वेश्चन आहे तुमच्यासाठी होमवर्क आहे, तुमच्यासाठी गिफ्ट आहे. या गिफ्टचं मला तुम्ही कमेंटमध्ये आन्सर द्यायचं आहे की काय आहे ऑप्शन, नंबर ऑफ डिलिव्हरीज अटेंडेड, होम विजिट, IMR की काय, ट्रेनिंग आवर्स अटेंडेड, नंबर ऑफ ट्रेनिंग आवर्स अटेंडेड, ज्यापैकी कुठलं जे आहे ते आशा वर्करचं परफॉर्मन्स मॉनिटर करण्यासाठी यूज केलं जातं हे तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे, तर आजचा जो आपला CHUचा एक्झाम एपिसोड आहे, ठीक आहे, टार्गेट CHUचा एपिसोड आहे हा संपलेला आहे. टार्गेट CHU बरोबरच आपली ब्रह्मास्त्र, त्याचबरोबर त्रिशूला ह्या पण सिरीज आहेत. इथे पण तुम्हाला जाऊन काय करू शकता, तुम्ही युजफुल कंटेंट आहे तो घेऊ शकता. नोट्स बनवा, रिव्हिजन करा. ठीक आहे, रिव्हिजन आता तुमच्यासाठी की असणार आहे, एक्झाम थोडीशी लांबल्यामुळे रिव्हिजन करत राहा. म्हणजे तुम्हाला बुकलेट दिलेली आहे 21 to 25 एपिसोडची. ठीक आहे, एपिसोडची तुम्हाला बुकलेट दिली आहे. बुकलेट पण मी तुम्हाला फ्री दिली आहे, कुठलीही कॉस्ट घेतलेली नाही. आतापर्यंत जेवढा कंटेंट आहे सर्व फ्री आहे. ठीक आहे, ब्रह्मास्त्र फ्री आहे, त्रिशूला फ्री आहे, टार्गेट CHU फ्री आहे. तुम्हाला मी आता जे बुकलेट दिली आहे ती पण फ्री आहे. त्यामध्ये सर्व आतापर्यंत जेवढे आपण एक्झाम 1 ते 25 मध्ये जेवढे काय आपण काय घेतले होते, क्वेश्चन्स घेतले होते, त्याचं तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी मी तुम्हाला दिलेली आहे, जेणेकरून तुमचं काय होईल, पुढची पाठ मागचं पाठ होणार नाही. तर ते पण करत राहा. लवकरच आपण भेटूया आपल्या नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत थँक्यू.